दुसरीकडे भावेश पवार, करण अंबाळा आणि फरदीन काझी हे दोन ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स. पवन केणे, सूरज केणे, कपिल केणे, संदेश केणे, मेघराज केणे, राहुल केणे, ऋषभ पवार आणि किशोर मुकादम. दोन्हीकडे चांगली स्टारकास्ट आहे. खरं तर अनुभवाच्या बाबतीत आपण बोलायला गेलो तर बिग बॅचचा जो अनुभव आहे तो गोरसई ब संघाकडे जास्त आहे. पण अखेर अनुभवापेक्षा ॲप्लिकेशन मॅटर करतं. वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही काय करता त्या गोष्टीला जास्त महत्त्व असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. येस, अगदी सहमत आहे अजय मी तुमच्या या वक्तव्याशी. आता कालपासून आम्ही अनाऊन्समेंट करतोय, प्रेक्षकांसाठी भरपूर काही आहे, प्रेक्षकांसाठी भरपूर काही आहे. आज तर आपल्या मराठी नववर्षाला सुरुवात झाली आणि प्रेक्षकांसाठी आता अनाऊन्समेंट करतो काय काय या स्पर्धेमध्ये. आज तुम्ही आलात, या ग्राउंडमध्ये आलात, आपल्या सगळ्यांचं स्वागत. जर तुम्ही एका हाताने बाउंड्री लाईनच्या बाहेर रेलिंगच्या मागे कॅच पकडला, षटकारामध्ये परावर्तित होणारा बॉल, तुमच्यासाठी अनेक ब्रँडेड कॅप्स आहेत. त्यामध्ये ॲडिडासचे कॅप्स आहेत, नायकी कंपनीचे कॅप्स आहेत. त्याचबरोबर दोन्ही हाताने जर माफ करा शूज आहेत. आणि जर तुम्ही दोन्ही हाताने झेल टिपला तर मात्र 70-70ची कॅप तुम्हाला दिली जाणार आहे. एका हाताने जर तुम्ही कॅच पकडला, ॲडिडास नायकीचे शूज तुम्हाला दिले जाणार आहेत. परंतु रेलिंगच्या बाहेर तुम्हाला ते झेल घ्यावे लागतील. आणि त्यानंतर ज्यांनी ज्यांनी ते कॅचेस पकडलेले आहेत त्यांचे नावं आणि त्याची नोंद केली जाईल. आणि ते नंतर शेवटच्या 2 दिवसामध्ये ज्यावेळेला ड्रॉ होईल त्यावेळेला प्रेक्षकांना बाईक दिली जाणार आहे. म्हणजे तुम्ही कॅच पकडा, 2 दिवस, क्वार्टर फायनलचा दिवस, त्यानंतर शेवटचा दिवस, त्या दिवशी तुम्हाला बाईक दिली जाणार आहे लकी ड्रॉ मध्ये जे प्रेक्षकाचं नाव निघेल त्यांच्यासाठी. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आता ऑनलाईन व्ह्यूअरसाठी काय, ऑनलाईन व्ह्यूअर्स दर 1000 सबस्क्रायबर नंतर QR कोड स्कॅन करण्यासाठी स्क्रीनवर दिला जाईल. आणि जसं तुम्ही स्कॅन कराल त्यानंतर जसे 1000 सबस्क्रायबर वाढत जातील तुमच्या देखील सबस्क्रायबरची नोंद 70-70 स्पोर्ट्स करेल. तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता आणि मग शेवटच्या दिवशी, शेवटच्या रात्रीच्या खेळामध्ये तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये बाईक दिल्या जाणार आहेत भाग्यवान विजेत्यांना. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण सामन्याला. पहिल्या षटकासाठी गोलंदाज भावेश पवार सज्ज होतोय. सलामीचे फलंदाज ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रथमेश राठोड आणि अक्षय मडवी. पहिला बॉल खडेकडे, लॉफ्टेड फटका मिड ऑफच्या डोक्यावरून आणि काय टायमिंग आहे. बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. षटकार. पहिलाच बॉल रावडी राठोड प्रथमेश च्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर सिक्सर आहे. हा खेळाडू असाच खेळण्यासाठी जाणला जातो, भन्नाट फॉर्म मध्ये. या हंगामात देखील हा सोलापूरचा प्रथमेश राठोड आणि त्याच्या बॅटमधून ऑन दी अप हा फटका सजवत असताना भावेशचा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. ओ हा ड्राईव्ह होता, झेल टिपलाय, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा हवेत खेळला आणि आता जावं लागेल डगआउट मध्ये. आणि हा जो झेल टिपलाय ना भावेशच्या भावानेच घेतलाय ऋषभ पवारने. खूप चांगला झेल. पहिल्या बॉलवर षटकार, मात्र दुसऱ्या बॉलवर मोठी विकेट. आयकॉन प्लेयर प्रथमेश राठोड माघारी परततोय. 6 धावा त्याने बनवल्या. काय टायमिंग साधलं होतं पहिल्या बॉलवर. याही वेळेला टायमिंग तेवढं खराब नव्हतं, परंतु बॅटचा फेस थोडासा उघडला आणि अपिश फटका होता, पॉइंटला उभा होता फिल्डर ऋषभ पवार. त्याने कुठलीही चूक केलेली नाही. अगदी सोपा झेल होता खरं तर. परंतु एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा मात्र तुमच्यावर दडपण असतं आणि दडपणात सोपे झेल देखील बऱ्याचदा ड्रॉप होताना आपण बघितलेत, परंतु इकडे चूक झालेली नाही आहे. बिग ब्लो. दुसऱ्याच बॉलवर मोठा धक्का विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीमला. ऋषभ पवारने हा झेल टिपलाय. काय झेल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर ठेवला भावेशने. हा बॉल ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह, आणि तिथे एक चांगला झेल आणि सेलिब्रेशन पहा विकेटचं. कारण पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता भावेशला. त्याच्यानंतर हा पलटवार. न्यू बॅटर मैदानामध्ये जतीन पाटील. जतीन देखील चांगल्या टचमध्ये आहे, चांगलं क्रिकेट खेळत आलाय जतीन पाटील. अक्षय देखील मैदानामध्ये आहे. टीमची धावसंख्या 6. एक फलंदाज 5. ओ राऊंड विकेट, सरळ विकेट कीपरच्या आता डॉट बॉल. कमालीचा बॉल होता हा नवीन बॅटर जतीन पाटीलसाठी. क्विकर टाकलेला बॉल आणि चांगला बाउन्स झाला. रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल म्हणता येईल. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा, मात्र वेगात आणि बाउन्समध्ये बीट केलंय नवीन बॅटरला भावेश पवारनं.
पुढचा बॉल भावेशचा. शफल झालाय, जतीन फॉलो केलं. भावेश याच्यासाठी जाणला जातो, डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं आहे. कारण भावेश असा खेळाडू आहे, कुठेही पोहोचू शकतो आणि कधीही पोहोचू शकतो. क्षणार्धात पोहोचतो. लेग पायचा इशारा. अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू अर्थात भावेश पवार, आणि क्रिकेट रसिकांच्या पसंतीस उतरलेला हा खेळाडू आहे. क्रिकेट रसिकांच्या पसंतीस उतरलेली ही स्पर्धा आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु निशाणा चुकला. थोडी जोखीम पत्करली होती फलंदाजांनी, मात्र अखेर एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 7. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटी ती धाव पूर्ण झाली आहे. जोखीम होती, मात्र त्या धावेमध्ये जतीन पाटील खातं उघडायचं आहे. 2 बॉल फेस केलेत. अक्षय आता सध्या स्ट्रायकिंग एंडला. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि या ओव्हरमध्ये अजय एक गोष्ट लक्षात आली असेल, भावेश थोडेसे वेगाने बॉल टाकतोय. जो कमी गतीने एक बॉल टाकला होता त्याच्यावर 6 आला होता. हो, तो पहिलाच बॉल होता. तदनंतर त्याने व्हेरिएशन्स दाखवलेत. खरं तर जी मुवमेंट विशेषतः पाहायला मिळते उजव्या त्याच्या बॅटर विरुद्ध मागचा बॉल त्याने थोडासा आतमध्ये आणला होता. हा बॉल आता कमी गतीने टाकलाय भावेशने. आणि फरदीन ॲज अ विकेट कीपर पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, एक फलंदाज 5 झालाय. शेवटचा बॉल भावेशचा कमी गतीने टाकला. प्रयत्न सुरू होता. शेवटच्या क्षणामध्ये झेल हातातून निसटलाय. हो, बॅटची आतली कडा लागली होती, पण काय कमबॅक केलंय भावेश पवारनं. पहिल्या बॉलवर षटकारानं भव्य स्वागत त्याचं केलं होतं प्रथमेश राठोडनं, परंतु दुसऱ्याच बॉलवर त्याला परतीचा रस्ता दाखवला. संपूर्ण षटक आपण आता बघणार आहोत. ज्या पद्धतीनं हे पहिलं षटक भावेश पवारनं टाकलंय, आउटस्टँडिंग फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार होता. डीपमध्ये खरं तर तिकडे फिल्डर नव्हता, परंतु टायमिंग अफलातून होतं. आणि त्यानंतर मात्र एक स्क्वेअर ड्राईव्ह लगावण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना दिसला आपल्याला. प्रथमेश राठोड मोठी विकेट ती भावेश पवारनं प्राप्त केली. संत गतीनं टाकलेला बॉल होता. थोडंसं प्रलोभन दिलं होतं ड्राईव्ह करण्यासाठी फलंदाजाला. अवे फ्रॉम द बॉडी खेळला, तिथे तो फटका फसला. आणि तदनंतर क्विकर चेंडूंचा चांगला वापर केलाय भावेश पवारनं. विशेषतः नवीन बॅटर जतीन पाटीलच्या विरोधात 2 क्विकर बॉल टाकले. एक चोटी सिंगल तिथे पाहायला मिळाली होती. आणि तदनंतर एक आर्मरचा वापर अक्षय मडवीच्या विरोधात. आणि शेवटचा बॉल थोडीशी बोटं रोल करत असताना चेंडूला वळण दिलं होतं. तिकडे देखील संधी निर्माण झाली होती, परंतु विकेट कीपर फरदीनच्या ग्लोव्समधून बॉल अखेर निसटला. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या 1-7. हो, चांगलं षटक भावेश. एक षटकाराला त्याच्यानंतर फक्त एकच धाव बॅटने आली आहे त्या ओव्हरच्या दरम्यान. शेवटच्या बॉलवर झेल थोडासा निसटला. सेकंड ओव्हरमध्ये पवन केने फार एंडकडून आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला बॉल जास्त टर्न, पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि टीमची धावसंख्या पुढे जाते 8 रन. ऑलरेडी खूप बाहेर टाकलेला बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर आणखी थोडासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला होता. वाईडनं सुरुवात केली आहे पवन केनेनं. पवनकडे देखील चांगले व्हेरिएशन्स आहेत. परत एक वेळा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉन आहे तिथे एक सिंगल मिळताना दिसेल. जतीनचं शेवटी खातं उघडले. आता त्याच्या बॅटला बॉल लागतोय. जतीन देखील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे. तो देखील मोठमोठे फटके मारू शकतो आणि बरंच तो जतीन मेरिटवर क्रिकेट खेळणं जाणतो, तसाच खेळतो. दुसऱ्या बाजूला अक्षय एक आक्रमक बॅटर आहे टीमचा आणि इथे मात्र त्यालाही फसवलं जात आहे. बॉलमध्ये गती काढली. परत एक वेळा फिंगर थोडेसे रोल केले आणि इथे नक्कीच चांगली गोलंदाजी सुरू आहे भावेशकडून देखील आणि आता पवनकडून देखील. दोघेही लेफ्ट आर्मर आपल्याला पाहायला मिळत आहेत पॉवर प्लेमध्ये. आणि हा बॉल थोडासा इष्टांच्या रोखाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. लाईन थोडीशी वॅरी केली पवन केनेनं. जतीनला आपण बघितलं होतं क्वालिफायर्समध्ये चांगली कामगिरी केली होती. शफल जास्त झालाय, फॉलो केलंय यावेळेला. हो, जतीन एक महत्वाचा खेळाडू आहे. मी म्हणूनच मगाशी म्हटलं होतं सातत्याने धावा करत आलाय आणि आज आपण पाहतोय थोडंसं चाचपडतोय. दुसऱ्या बाजूला अक्षयचं देखील फुटवर्क दिसलेलं नाहीये. हा बॉल थोडासा वेगाने टाकला होता. शफल जसा झाला फॉलो केलं होतं पवनने आणि हेच करतात पवन केने असेल, भावेश असेल. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने करत आले. जय बजरंग गोरसे या नावाचा डंका पिटलाय. ग्रामीण क्रिकेटवर यावेळेला पुढे सरसावत असताना फक्त पाय आडवा केलाय. 1 रन इथे मिळताना दिसते आणि अंपायरचा सिग्नल येतो डेलिब्रेट. रोहित शर्माने देखील असंच केलं होतं. खरं तर विकेट वाचवण्याचा तो प्रयत्न झाला होता. पाय जर त्याने तिथे मध्ये आणला नसता तर निश्चित रूपानं विकेट गेली असती स्टंपिंगच्या रूपात, मला असं वाटतंय. पण तिथे स्वतःची विकेट वाचवली. स्ट्रोक ऑफर केला नव्हता, त्यामुळेच तिथे धाव मिळणार नाहीये हे पंचांनी स्पष्टपणे सांगितलंय. नक्कीच तो स्ट्रोकच ऑफर केला नव्हता. अगदी रोहित शर्माची आठवण करून दिली. क्षणार्धात
या खेळाडूने, कारण स्टंप वाचवण्याचा प्रयत्न, विकेट वाचवण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. पुढचा बॉल खोलव्या टप्प्याचा बॉल होता, यॉर्करचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे. परत एक वेळा फर्दीने ग्लव्स काढले होते, परंतु हा बॉल हातातून निसटलाय त्याच्या. लाजवाब गोलंदाजी पवन केणी करताना दिसतो या षटकामध्ये. 1 इंचही त्याने जागा दिलेली नाहीये फलंदाजांना हात उघडण्यासाठी. अतिशय भेदक मारा सुरू आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. ओ, हा देखील बॉल बीट करून चाललाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 11-1 अशी परिस्थिती आहे या मॅच मध्ये सध्या दिवे टीमची. आता ऑलवेज ऑन डिस्काउंट. नवीन एक दालन सुरू होत आहे यावेळेला. भिवंडी नाशिक मुंबई हायवेवर भिवंडीमध्ये नक्कीच तुम्ही भेट द्या या दालनाला, या मॉलला. भरपूर डिस्काउंट्स आहेत. आउटलेट मॉल ऑफ इंडिया नवनिर्माण सध्या भिवंडीमध्ये. सगळ्यात मोठा मॉल तुमच्या भेटीला येतोय. त्या करण आलाय. अभिषेक कुमार दल्होर, करण अंबाला. पहिला बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन आहे, डीप मध्ये एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. भावेशने बॉलला थांबवलं. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12. दोन्ही फलंदाजांचं फुटवर्क तेवढं आतापर्यंत प्रॉमिसिंग पाहायला मिळालेलं नाहीये. याही वेळेला फार दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सिंगल जरूर मिळाली आहे, पण आता मोठ्या फटक्यांमध्ये देखील डील करावं लागणार आहे. धावांचा वेग विशेषतः वाढवावा लागेल वेहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीमला. अक्षय उर्फा उक्या सध्या फलंदाजीसाठी समोर मारलाय फटका. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह, एक सिंगल इथे मिळताना दिसते. खारबाव या टीमच्या समोर खेळत असताना, नक्कीच फिल्डिंग करत असताना त्याला ती दुखापत झाली होती. 3 टाके त्याच्या हाताला पडले होते. हात फाटला होता. तो पट्टी करून आला आणि परत बॅटिंग केली. सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. टीमला क्वालिफाय केला आणि मैदानामध्ये त्याचा संघ आहे. हा इतिहास राहिलाय. बॉटरमॅनचा वापर चांगला केलाय. अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह एक सिंगल तिथे मिळताना दिसते. जतीनला चांगली गोलंदाजी. अभिषेक दलोरची, करण अंबालाची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 14. चांगलं राहिलं आतापर्यंत हे षटक. पहिल्या 3 बॉल्सवर 3 सिंगल्स त्याने कन्सिड केलेले आहेत आणि यॉर्करचा कुठेतरी प्रयत्न करताना दिसतोय करण अंबाला. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, चॉप केलाय. पॉइंट मधून बॉल निघतोय. आउटफील्ड फास्ट आहे. 2 फिल्डर धावत आहेत. प्रयत्न सुरू आहे. चांगली फिल्डिंग. मेघराजने बॉलला थांबवलं. मगाशी या सगळ्यांची नावं घेतली होती संदेश केनेने. ही नवीन मुलं खूप चांगलं काम करतायत. दीक्षांत चांगली कामगिरी करतोय. त्याच्यामुळे सगळ्यांवर दारोमदार असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. ज्यावेळेला तुम्हाला ताज वाचवायचा असतो त्यावेळेला सर्वोत्तम देणं गरजेचं आहे अजय. हो, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एखाद्या गोष्टीच्या शिखरावर पोहोचणं कठीण असतं, परंतु तेथे थांबून राहणं हे आणखी जास्त कठीण असतं. स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील स्टँडचा नजारा आपल्या स्क्रीनवर. प्रत्येक स्टँडमध्ये आता प्रेक्षकांची जबरदस्त गर्दी पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्यासमोर. प्रचंड गर्दी आहे प्रेक्षकांची. परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न. बॅटच्या एकदम बॉटमला बॉल लागतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकण्यात यश आलंय, कारण अंबालाला या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने 5 धावा खर्च केल्यात. याही षटकामध्ये फलंदाजांना हात उघडण्यासाठी जास्त मुभा मिळालेली नाहीये. हा परफेक्ट यॉर्कर होता आणि त्याला सन्मान देणं गरजेचं देखील होतं. तसंच केलंय फलंदाजानं. 3 वर खेळतोय अक्षय मडवी. ओ, परत एक वेळा बॉटरमॅनचा वापर. स्ट्रेट मारलाय फटका. भावेश आहे तिथे. ओ, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो. विकेट किपर एंडला थोडासा वेगाने करणं गरजेचं होतं. शेवटी षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. हा सामना बरोबर सुरू झाला होता 5:37 मिनिटांनी आणि 3 षटकं टाकण्यासाठी 11 मिनिटाचा वेळ घेतलाय टीम गोरसे बीने. त्याच्यामुळे तुम्हाला टाइम अलर्ट प्रत्येक वेळेला आम्ही सांगत राहू. भरपूर मोठ्या संख्येने आज प्रेक्षक आलेले आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक आलेले आहेत. आज मराठी नूतन वर्ष आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि त्यातल्या त्यात प्रेक्षक
या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि त्यांना माहिती आहे आज 3 भिवंडीचे संघ खेळणार आहेत, म्हणूनच मी टॉससाठी आता आमंत्रित करतोय पुढच्या संघांना. टीम नॅन्सी चौटा हिरवा एकविरा मानकोली आणि त्यांच्या विरुद्ध ट्विशा 11 माहुलगाव. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचे 6 ओव्हर नंतर आमच्या मेन स्टेजवर. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज मला असं वाटतं गर्दीचे विक्रम तोडले जातील, त्याच्यामुळे प्रेक्षकांना देखील नाराज करणार नाही आहोत. रेलिंगच्या बाहेर ज्यावेळेला सिक्सर येतोय, बॉल तुमच्याकडे येतोय, एका हाताने झेल जर तुम्ही टिपला तर तुमच्यासाठी ब्रँडेड शूज आहेत, ते ॲडिडास कंपनीचे आहेत, नायकी कंपनीचे आहेत. त्याच्यामुळे कॅच पकडा, ब्रँडेड शूज घेऊन जा. त्याचबरोबर 2 हाताने जर तुम्ही झेल टिपला प्रेक्षकांच्या माहितीसाठी तर तुम्हाला 70-70ची एक ब्रँडेड कॅप दिली जाईल. आणि जे जे प्रेक्षक झेल टिपणार आहेत मैदानाच्या बाहेर त्यांची नावं मेन्शन केली जातील, लिहिली जातील आणि मग होईल लकी ड्रॉ. शेवटच्या 2 दिवसामध्ये प्रेक्षकांना 2 बाईक दिल्या जाणार आहेत. एक शेवटचा दिवस म्हणजे 22 तारीख आणि 21 तारखेला देखील एक बाईक प्रेक्षकाला दिली जाईल. शफल झालाय ऑन साइडला, इम्प्रोवायझिंग फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक सिंगल इथे मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे, फलंदाज पाद होईल. जतीन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट टाकली आहे, दुसरी विकेट गमावली आहे दिवे टीमने. विकेट गमावली हे तर खरं आहे, परंतु ती विकेट टाकली मला असं वाटतंय, कारण दोन्ही फलंदाज कुठेतरी स्ट्रगल करताना दिसले होते आणि अजूनही डगआउटमध्ये ऑल इंडिया आयकॉन प्लेअर अमित नाईक बाकी आहे आणि कुठेतरी त्याला खेळपट्टीवर आणण्याचा हा प्लॅन होता असं दिसतंय. जतीन पाटीलनं फक्त 4 धावा बनवल्या, 9 चेंडूंचा सामना केला. स्ट्राईक रेट फारच खराब राहिला आणि सुरुवातीपासूनच तो चाचपडत होता. यावेळेला फटका तर चांगला खेळला होता, थोडंसं शफल करत असताना बॉलला दिशा दिली होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव मिळणं तेथे ऑलमोस्ट इम्पॉसिबलच होतं, पण प्रयत्न केला गेला आणि रनआउटच्या रूपात इथे विकेट फेकली गेली आहे. दुसरा धक्का बसलाय विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीमला. संघाची धावसंख्या 19. आणि हा तो स्कॅनर आहे, तिथे देखील तुम्ही तो QR कोड स्कॅन करू शकता. जे ऑनलाईन व्ह्यूवर आम्हाला ऐकतायत त्यांच्या माहितीसाठी तुम्ही देखील हा स्कॅनर स्कॅन करू शकता. स्कॅन केल्यानंतर तुम्ही देखील लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला देखील बाईक जिंकण्याची संधी आहे. 21 तारखेला एक बाईक आहे, 22 तारखेला एक बाईक आहे. कॅच जर पकडला, एका हाताने झेल टिपला तर ॲडिडास नायकीचे ब्रँडेड शूज आहेत, दोन्ही हाताने कॅच पकडला तर 70-70ची कॅप आहे. जे प्रेक्षक मैदानामध्ये आले त्यांच्यासाठी आणि जे प्रेक्षक घरून सामन्याचा आनंद घेतात, प्रत्येक 1000 सबस्क्रायबर नंतर तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता. ते सबस्क्रायबर जसजसे वाढत जातील तसतशी बक्षिसं आहेत आणि त्या बक्षिसामध्ये कॅप आहेत, ट्रॅक आहेत, टी शर्ट्स आहेत. या सगळ्या गोष्टी याही वर्षी तुम्हाला दिल्या जाणार आहेत, परंतु बंपर प्राईज तुम्हाला माहिती आहे कधीही बदलू शकता. आता बाईक ठेवलेल्या आहेत, भरपूर पारितोषिक आहेत, त्याच्यामुळे QR कोड स्कॅन करा आणि सहभागी व्हा या मिशनमध्ये. हळू आता सुरुवात झालेली आहे 1.5 मिलियन मिशनची. बॅकफुटला जाऊन टॅप केल्या बॉलला, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉल निसटतो. 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न, कारण तुमच्या साक्षीने मिशन 1 मिलियन आपण पूर्ण केलं, 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. त्याच्यामुळे 70-70 स्पोर्ट्स आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करते. आणि अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही देखील घटक होऊ शकता आणि तुम्ही देखील जिंकू शकता एक बाईक. एक नाही 2 आहेत यावर्षी. तर धावा झाल्या 21. उलटा फटका सजवलाय यावेळेला, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सरळ चाललाय ऍडव्हर्टायझिंग कुशनवर. हा तो षटकार. वॉट अ शॉट. अमित नाईक मैदानामध्ये आला आणि त्याने सुरुवात केली. पहिल्या बॉलवर 2 धावा घेतल्या होत्या, तो देखील एक चांगला फटका होता, परंतु या फटक्यावर त्याच्या हिमतीची दाद द्यावी लागेल, कारण डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे, ते स्विच हिटसाठीच, परंतु तरी देखील रिस्क उचलली आणि एक फ्लॅट षटकार अमित नाईकच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग. त्याचबरोबर आपण याचे बाउंड्री रूफ पाहतोय डी इव्हेंटच्या माध्यमातून ते सेट करण्यात आलेले आहेत. उमेश नायडू. आणखीन एक धमाका. हा बॉल मागे मारलाय, फाईन लेग आतमध्ये आणि बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जोखीम पत्करतोय फलंदाज अमित नाईक आणि त्याची आवश्यकता देखील आहे, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जास्त धावा आलेल्या नाहीयेत, परंतु आल्या मोठे फटके खेळायला सुरुवात केली अमित नाईकनं. थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं मागे खेळलेला फटका, जबरदस्त टायमिंग पुन्हा एकदा साधलंय. वाईडिश फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अमित नाईकच्या बॅटमधून. कॅच सोडलाय आता तिथे ग्रे कलरचा शर्ट घातलेल्या प्रेक्षकांनी. दोन्ही हाताने झेल टिपला तर एक कॅप आहे, एका हाताने झेल टिपला तर तुम्हाला ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत. ॲडिडास नायकी कंपनीचे ते शूज आहेत. फुल टॉस, लॅप स्वीप, डीप मध्ये फिल्डर धावतोय, 4 मिळतील. हो, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन.
ताकद देखील पाहायला मिळते आणि नजाकत देखील अमित नाईकची या षटकामध्ये आपण बघतोय. फक्त दिशा दिली होती. हा कमजोर बॉल होता कपिल केणेचा. चौथं षटक सुरू झालेलं आहे. आपण बघतोय चौथ्या षटकामध्ये चौथ्या गोलंदाजाचा वापर केलाय गोरसई ब संघानं. डाव्या एष्टीवर देखील टाकलेला बॉल होता. फिल्डर भरपूर दूर राहिला. आउटफील्ड फास्ट आहे, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज अमित नाईकनं. जबरदस्त लॅप स्ट्रोक, 4 धावा. बिनबादल बरसात, धावांचा पाऊस पाडतोय. अमित नाईक आला मैदानामध्ये, धावा घेऊन आलाय. अमित नाईक याच्यासाठी तर जाणला जातो. काय क्रिकेट खेळल्या मागचे काही हंगाम. अमित नाईक एका छोट्याशा गावाला बिलॉंग करतो. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय गलीमधून, थर्ड मॅनला लेटकट, डीप मध्ये फिल्डर येतोय आणि तिथे 2 धावा घेऊन जाईल अमित नाईक. ISPLचे हंगाम त्याने गाजवलेले आहेत. चांगलं क्रिकेट तिथेही खेळलाय, त्याच्यामुळे चर्चा आहे एकटघर गावाची, अमित नाईकची. आणि इथेही धावा करताना दिसतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 39, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ऑफिशियल कॉल आहे टीम मानकोली आणि टीम माहुलगाव. टॉससाठी उपस्थित राहायचंय. जबरदस्त पलटवार या मॅचमध्ये विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे संघाकडून, विशेषतः अमित नाईककडून पाहायला मिळालाय. आल्या धमाकेदार फटकी खेळायला त्याने सुरुवात केली. 5 बॉलचा सामना केलाय आणि आत्तापर्यंत 20 धावा त्याने बनवल्यात. कपिल केणेचा खरपूस समाचार घेतला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 39. प्रथमेश राठोड सलामीवीर म्हणून आला होता आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून त्याने सुरुवात केली होती, परंतु दुसऱ्याच बॉलवर भावेश पवारनं त्याला परतीचा रस्ता दाखवला. तदनंतर जतीन पाटील एक यंगस्टर वन डाऊन खेळण्यासाठी आला आणि तो मात्र स्ट्रगल करताना दिसला, परंतु अखेर त्यांनी जो निर्णय घेतला अक्षय मडवी आणि जतीन पाटीलनं, तो कुठेतरी योग्यच म्हणावा लागेल. ज्या पद्धतीनं रनआउटच्या रूपात ती विकेट टाकली गेली आणि तदनंतर अमित नाईक मैदानामध्ये आल्या बरसतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे या डावामध्ये. प्रथमतःच ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये आपण विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीमला खेळताना बघतोय. दुसरीकडे मातब्बर संघ आहे. हो नक्कीच, हा आपला सबस्क्रायबर मीटर आहे. 10,79,122 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. म्हणूनच मी सांगतोय जसे 1,000 सबस्क्रायबर वाढत जातील, आता 79,000 आहेत, 80,000 झाले तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जे प्रेक्षक तो QR कोड स्कॅन करतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही देखील सहभागी होऊ शकता या मिशनमध्ये. आता आणखी एक महत्त्वाची अनाउन्समेंट. आडगाव शाळेसाठी जो रस्ता येतोय, हुंडाईचं शोरूम आहे, तिथून एक रस्ता आहे, तिथून तुम्ही येऊ शकता आणि हे पूर्ण जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर तुम्ही बाईक, तुमच्या कार पार्क करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे, आडगावची जी शाळा आहे, हुंडाईचं एक शोरूम आहे मोदी हुंडाई, तिथून तुम्ही आतमध्ये या. तिथून एक रस्ता येतो, तो रस्ता तुम्हाला त्या ग्राउंडवर घेऊन येईल आणि त्या ग्राउंडवरून तुम्ही डायरेक्ट येते. तिचंही सहर्ष स्वागत. मेन गेटच्या जिथे जेवढ्या बाईक लागलेल्या त्या बाईक लवकरात लवकर काढा. पार्किंग गोलंदाजीमध्ये बदल. भावेश लांडले, त्याचं हे दुसरं षटक. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्समधून, चांगला फटका आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव तिथे मिळताना दिसते. अक्षय मडवीच्या बॅटमधून ही धाव आली आहे, त्याच्यामुळे प्रेक्षक कुठेतरी खुश असतील दिवे टीमचे, कारण अमित नाईक स्ट्रायकिंग एंडला आलाय. आता ते 3 ओव्हर आहेत आणि अमित नाईकच्या समोर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. भावेश आहे ती चिमुकली मनमुराद आनंद लुटत असताना या स्पर्धेचा, कारण माहिती आहे या स्पर्धेची क्रेज लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आता भावेश विरुद्ध अमित. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. डाऊन द लेग्स वाईड घोषित करतायत पंच. अवांतर धाव खर्च करतोय भावेश. पहिलं षटक छान राहिलं होतं. षटकारानं सुरुवात जरूर झाली होती, परंतु लगेच विकेट त्याने काढली होती आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या भावेश पवारनं. या षटकामध्ये सुरुवातीला सिंगल, तदनंतर एक वाईड बॉल पायांवर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता अमित नाईक समोर. स्विचिटचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. फ्लाय स्लिपमध्ये खेळाडू तैनात आहे. धाव मिळणार नाही आहे याची पूर्णपणे दक्षता फिल्डरने घेतली आहे. डॉट बॉल. खरी कसोटी आता अजय अमित नाईकची. अमित नाईक असा खेळाडू आहे, एकटघर गावाला बिलॉंग करतो. अतिशय कमी लोकसंख्येचं गाव आहे एकटघर आणि तिथे जर पाहिलं तर 11 खेळाडू आणि एक संघ देखील बनत नाही, परंतु अशाही परिस्थितीमध्ये या खेळाडूने काय नाव कमवलंय टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये. खरोखर हॅट्स ऑफ टू यू अमित. जबरदस्त बॉल, फुलर लेंथ, परफेक्ट यॉर्कर होता ऑफस्टिकच्या बाहेर. अमितला बीट करणारा हा चेंडू. चांगली गोलंदाजी भावेश पवारकडून पुन्हा एकदा पाहायला मिळते. अमितचं कौतुक करावं लागेल, कारण जी परिस्थिती त्याच्यासाठी होती तिकडे
तिकडनं अशा प्रकारचं क्रिकेट खेळून पुढे येणं एवढं सोपं नव्हतं, परंतु ते त्याने करून दाखवलंय. आणि ISPL मध्ये देखील या हंगामामध्ये फार चांगल्या इनिंग्स अमित नाईकच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 7 बॉल्समध्ये 20 वर खेळतोय, परंतु भावेशनं सध्या बांधून ठेवलंय. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा पायावर लागला. त्यानंतर शॉर्ट कव्हर्समध्ये कपिलनं बॉल उचलला खरा, परंतु फेक केली नाहीये, चान्स घेतला नाहीये. सिंगल इथे कंप्लीट होते. आणखी एक इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत भावेश पवारकडून. धावसंख्या 42, 2 गडी बाद. आज भावेश ठरवूनच आलाय की वेगानेच बॉल टाकणार. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय आणि आपण पाहतोय धडाकेबाद चषकाचे आयोजक सतीश शेळके सरांचं इथे आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. हा ड्रोन व्ह्यू. विकेट करण्याचा प्रयत्न होता, आतली कडा लागली, बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत असताना डीप स्क्वेअर लेगला एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा मानस धाडस दाखवलाय अक्षयनं. विकेटची संधी होती, परंतु त्याला आउट करण्याचा कुठलाही प्रयत्न दिसलेला नाहीये भावेश पवारकडून. धावांचा वेग पुन्हा एकदा मंदावताना दिसतोय. धावसंख्या 2 बाद 43. भावेश पवारच्या स्पेलमधील शेवटचा बॉल येतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सोडून दिलाय, खेळण्याचा प्रयत्न नाहीये. मागे बॉल अडवला जातोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट आणि वाईट देखील असणार आहे. एक्स्ट्रा 2 रन्स इन टू द टोटल विच इज नाव 45. आता फरदीन काझी त्या स्टंप पासून बाजूला कधी होईल हीच प्रतीक्षा होती त्या खेळाडूंची. आणि तेच सांगतोय मागचा खेळाडू, मी बॉल तर अडवला होता, मी प्रयत्न करतोय, परंतु फरदीन तू बाजूला का झाला नाही. आणि भावेशही तेच सांगत होता. आणि त्यामुळे या सगळ्या रिॲक्शन्स, कारण माहिती आहे एकूण एका धावेला महत्व आहे स्पर्धेमध्ये. एकूण एका धावेने संघ हारताना आपल्याला पाहायला मिळाले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. एक धाव लाख मोलाची आहे. लेंथ बॉल होता, थोडासा वळण घेणारा चेंडू, फार जास्त ताकदीनिशी फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग साधता आलेला नाहीये. अक्षय मडवीला येतोय आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर भावेश पवारचा सक्सेसफुल स्पेल समाप्त होतोय. 2 षटकांमध्ये दिल्या 12 धावा, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपलाय. दिव्य संघाची धावसंख्या 2 बाद 45. 9च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. कुणाल सर, आपण जर पहिल्या 2 दिवसांच्या खेळाचा विचार केला तर एक छोटीशी स्टडी मी केलेली आहे. त्यामध्ये मला दिसलंय की ॲव्हरेज स्कोर जो आहे तो 88. हो नक्कीच, खऱ्या अर्थाने ॲव्हरेज स्कोर 88 आहे. सगळेच प्रेक्षक येत असतात आपल्या आई वडिलांबरोबर ही स्पर्धा पाहण्यासाठी. चिमुकला आलाय आणि त्यातल्या त्यात एक लहानशी मुलगी मग अशी आपल्याला पाहायला मिळाली. मला वाटतं रिटायर्ड आउट केलंय. येस, रिटायर्ड आउट. अक्षय रिटायर्ड आउट आहे आणि त्याच्या जागेवर आता नवीन फलंदाज येईल. कुणाल पाटील फलंदाजीसाठी. स्वर्गीय गुरुनाथ कराळे स्टँड सध्या आपण पाहतोय. हळूहळू प्रेक्षक आलेले आहेत, मोठ्या संख्येने येतात. त्यांना माहिती आहे स्टँड पॅक होईल, त्याच्या अगोदर या आनंद घ्या स्पर्धेचा. आडगावची एक शाळा आहे, मोदी हुंडाई एक शोरूम आहे, तिथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता. आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर आडगावच्या शाळेचं ग्राउंड आहे, तिथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे. तिथे गाड्या आपल्या पार्क करा योग्यरित्या. कोणगावचा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. अगदी पहिल्या पर्वापासून हे 4थं पर्व देखील आपल्याला याच मैदानावर रंगताना दिसलेलं आहे. आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी प्रत्येक पर्वामध्ये आपण अनुभवलेली आहे. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. वरुण एस पाटील फाउंडेशन आणि 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स ग्रामीण धमाका बिग बॅश 2026. स्वर्गीय अनुसया यशवंत कराळे स्टँड, हळूहळू तिथे देखील गर्दी होतीये. प्रेक्षकांची संख्या वाढते. रस्त्याच्या मध्ये कोणीतरी कार लावलेली आहे गेटच्या समोर. ती नंतर तुम्हाला ती पार्किंगची व्यवस्था देखील आम्ही दाखवू. मोदी हुंडाई शोरूम कडून तो रस्ता येतो त्या आडगावच्या शाळेवर, तिथे पार्किंगची व्यवस्था आहे. प्रशस्त मैदान आहे. चॅम्पियन टीमला 1 करोड रुपये, रनरअप टीमला 50 लाख. ग्रामीण सुपर बॅश ही देखील स्पर्धा येते तुमच्या भेटीला. 8 फ्रँचाइज टीम खेळतील. मॅन ऑफ द टुर्नामेंटला असेल थार. 17 एप्रिल पासून 19 एप्रिल पर्यंत हिम्मतनगर बिग बॅश. बॅटिंग पॉवर प्ले आणि पहिलाच बॉल ला जवाब फटका अमित नाईकच्या बॅटमधून. बॉल सीमा पार, षटकार. मला वाटतं चौकार गेलाय, पडलाय बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. 4 धावा इथे मिळताना दिसतील.
4 धावा ऍड होत आहेत. पहा फुलर लेनचा बॉल होता, थोडासा खाली लागला बॅटच्या, तरी देखील 4 धावा मिळताना दिसत आहेत. चांगला फटका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. अमित आता आक्रमण करेल. पवनचा हा बॉल, यावेळेला चांगला बॉल आहे, जाणून बुजून डाव्याष्टीच्या बाहेर टाकला. येस, मागचा बॉल पहिल्या टप्प्यावर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला होता. 4 धावा मिळाल्या होत्या. थोडीशी जागा बनवून तो फटका फार छानपणे एक्झिक्यूट करण्यात आला होता. कुणाल पाटील नवीन बॅटर जो 5व्या क्रमांकावर आलेला आहे. अक्षय मडवी रिटायर्ड आउट होताना आपण बघितलंय, ज्याला विशेष असं योगदान खरं तर देता आलं नाही, आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र हे बॅटल आता चांगलं रंगले. शॉर्ट बॉल पुल केलाय, फटका छान आणि फलंदाजाला मिळेल 6 धावांचा मान. षटकार. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर थोडासा थांबला आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलं. पुल करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला 6 धावा मिळत आहेत. फलंदाज अमित नाईक, जो नाही कोणाला भीत, नाव त्याचं अमित, आणि काय पुलचा तो फटका पहा. ताकद, नजाकत, टायमिंग आणि पूर्णपणे फिरला. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार अमितच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग, अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळला गेलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लेंथ लवकर पिक करत असताना स्वतःभोवती थोडीशी गिरकी देखील घेतली होती. स्विपल करत असताना चांगला पुल शॉट. आणि या पार्किंग ची मी चर्चा करत होतो. पहा, हे आडगाव शाळेचं मैदान आहे. ड्रोन व्ह्यूने तुम्हाला दाखवलं जातं. त्या शाळेजवळून एक रस्ता येतोय, मोदी हुंडाई शोरूम जवळून. तिथून तुम्ही आतमध्ये या. त्या रस्त्याने आतमध्ये आलात की या ग्राउंडमध्ये तुम्ही गाड्या पार्क करू शकता. आताही तिथे गाड्या लागल्यात आणि त्याच्या बाजूलाच आपलं ग्राउंड आहे. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला फिल्डर आहे भावेश पवार आहे. त्याच्या हातातून दुसरी धाव घेणं फारच कठीण आहे. एकच मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 56, 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमित नाईकनं फार जबरदस्त बॅटिंग केली आहे. इतर फलंदाजांची खरं तर हवी तेवढी साथ मिळालेली नाहीये, पण आता कुणाल पाटीलकडे स्ट्राईक आहे आणि कुणाल देखील एक चांगला स्ट्रायकर आहे. शॉर्ट बॉल हॅमर केलाय समोर. लॉंग ऑनला फिल्डर भावेशच्या डोक्यावरून बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. कडक बॅटिंग आता कुणालने देखील रंग भरलेत या मॅच मध्ये. 62 धावा फलकावर लागल्यात. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. कुणालच्या बॅटमधून सिक्सर आलाय. अमित तर बरसतोय, परंतु कुणालसाठी देखील शॉर्ट बॉल होता, फिरणारा बॉल होता आणि अगेन्स्ट द टर्न समोर मारलाय लॉंग ऑनला. हा सिक्सर कुणालच्या बॅटमधून. अतिशय मागडं असं षटक पवन केणेचं. पॉवर प्लेमध्ये सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या, परंतु बॅटिंग पॉवर प्लेमध्ये त्याच्यावर आक्रमण चढवण्यात आलंय. क्विकर बॉल ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिकडे. 1 धाव मिळताना दिसेल आणि 1च मिळणार आहे. याचबरोबर हे खर्चिक षटक समाप्त होतंय. पवन केणेचं 6 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 2 बाद 63. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे. हा ड्रोन व्ह्यू आडगाव शाळेचं हे ग्राउंड. मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं होतं, मोदी हुंडाई शोरूम जिथे आहे तिथून एक रस्ता येतो आतमध्ये आणि त्या जे ग्राउंड आहे ना त्याच्या बरोबर लागूनच आपलं ग्राउंड आहे. म्हणजे तुम्ही तिथे येऊ शकता आणि तिथून आपल्या गाड्या तुम्ही पार्क केल्या त्या ग्राउंडमध्ये की लगेच तुम्ही ग्राउंडवर एंट्री करू शकता. त्याच्यामुळे तिकडूनच या, जेणेकरून रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही. कारण मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतात ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि म्हणूनच तुमच्यासाठी ती व्यवस्था आम्ही केली आहे. चला आता फायनल कॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन मानकोली आणि माहुलगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे टॉससाठी. हा शेवटचा कॉल आहे. हा सबस्क्रायबर मीटर मी मगाशी म्हटलं होतं 10,79,000 झालेले आहेत आणि इथे जर 80,000 झाले तर मात्र गिव्ह अवे कॉन्टेस्ट सुरू झालेला आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर जा, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जा, तिथे तो कॉन्टेस्ट आणि त्याची लिंक देण्यात आलेली आहे. तुम्ही ते फॉर्म फिलअप करा, QR कोड स्कॅन करा आणि तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. 2 बाईक आहेत प्रेक्षकांसाठी. जे सबस्क्रायबर आहेत 70-70 स्पोर्ट्सचे. मैदानात जे प्रेक्षक आलेत त्यांनी झेल टिपला, त्यांच्यासाठी ब्रँडेड शूज आहेत. एका हाताने झेल टिपला ॲडिडास नायकीचे शूज आहेत. दोन्ही हाताने झेल टिपला तर ब्रँडेड कॅप आहे 70-70 स्पोर्ट्सची. तुमचीही नावं त्या लिस्टमध्ये जातील. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी करण अंबाला. फुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र फेक तिकडे चुकली आहे. तिन्ही यष्ट्या अगदी समोर होत्या, मात्र निशाणा चुकलाय आणि अखेर चिकी सिंगल कंप्लीट. एकूण एक धावेला महत्व आहे. आता कुठेतरी मला असं वाटतंय 70च्या वर धावसंख्या होऊ शकते आणि चॅलेंजिंग धावसंख्या असू शकते संध्याकाळच्या सत्रामध्ये, असं नाहीये. त्यामुळे तो प्रयत्न सुरू आहे. लास्ट ओव्हरमध्ये परत एक वेळा अभिषेक कुमार दलोर, करण अंबाला. लोफल टॉस, कडक ड्राईव्ह, परंतु डीप कव्हरमध्ये फिल्डर सेट आहे. जास्त धावा मिळणार नाहीत.
एकच धाव तिथे मिळताना दिसते. ओव्हर रेट चांगला मेंटेन केलाय खरं तर गोरसई ब संघानं. सुरुवातीपासूनच अतिशय नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली, पण 2 षटकं आपण जे बघितलेत, एक कपिल केनेचं षटक होतं ज्यामध्ये 21 धावा आल्या आणि मागच्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा चांगला वापर केला फलंदाजांनी, 18 धावा वसूल केल्या. त्यामुळे आता एक समाधानकारक धावसंख्या जरूर पाहायला मिळते. 65 धावा फलकावर लागतायत. अंबाला वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न वाईट घोषित केलाय पंचांनी. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फरदीन आणि नंतर फेक देखील नॉन स्ट्रायकर सेंडला. बॅटर रन आउट. कुणालला जावं लागेल. कुणाल यावेळेला क्रीजच्या आतमध्ये थांबला होता. त्यानंतर जसं स्टंपला बॉल लावला, आता पहिले स्ट्रायकर एंडला चेक करायचं आहे कुणाल रनआउट आहे की अमित रनआउट आहे, कारण तो DRS घेतलेला आहे फरदीनने. लगेच तो इशारा केला होता अंपायरकडे. त्यामुळे कुणाल थोडंसं थांबा, कारण DRS घेतलाय. वाईट बॉल तर आहेच. या स्पर्धेचे शिल्पकार वरुण एस पाटील साहेब, सभागृह नेते, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्यांचे इथे आगमन होत आहे. ओनर्स लाऊंजमध्ये 5 संघ मालकांव्यतिरिक्त 5 जणांना बसण्याची संधी आणि त्याचबरोबर डगआउटमध्ये वरुण एस पाटील साहेब यांचे इथे आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये चौटा हिरवा एकविरा मानकोली नॅन्सी 11 आणि त्यांच्या विरोधात ट्विशा 11 माहुलगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विक्रांत गुळवी, आमदार महेश चौगुले साहेबांचा संघ आहे. मंचाबाई म्हणजेच विक्रांत गुळवी आणि त्याचबरोबर दिवेश पाटील, तेजस पाटील यांचा संघ आहे. ट्विशा 11 माहुलगाव. रनआउट चेक केला जातोय स्ट्रायकर एंडला. आता अमित नाईक आउट आहे की कुणाल कुणाल पाटील आउट आहे. येस, सो अमित नाईकला स्ट्राईक मिळेल. कुणाल इथे पाटील आउट होतोय. अमित नाईक कडे स्ट्राईक आहे, हे त्याचं कारण होतं. ज्यावेळेला स्टंपला बॉल लावला त्यावेळेला कुणालची बॅट ड्रॅग होती, क्रीजच्या आतमध्ये होती आणि त्यानंतर बॉल जसा फेकला त्यावेळेला एकमेकांना हे दोघेही क्रॉस झाले आणि मग नॉन स्ट्रायकर एंडला कुणाल पाटील आउट झाला. बरंच काही घडलं या बॉलमध्ये. एकतर वाईट बॉल देखील होता आणि तदनंतर दोन्ही एंडला एष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. अवांतर धाव जरूर मिळाली वाईटच्या रूपात. अमित नाईक स्ट्रायकिंग एंडला 13 बॉल्समध्ये 33 धावा त्याने कुठल्यात. संघाची धावसंख्या 3 बाद 66. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. करण अंबाला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. उंची भरपूर आहे, अंतर मिळेल का? अंतर देखील मिळणार आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. अगदी स्टँड मध्ये षटकार. किती प्रेक्षकांनी कॅचसाठी ट्राय केला होता. जेल घ्यायला पाहिजे तुम्ही. एका हाताने घेतलं तर ब्रँडेड शूज आहेत, 2 हाताने घेतलं तर कॅप, आणि काय षटकार होता गगनचुंबी. अक्षरशः या आकाशाला बुक्की मारत बॉल आलाय खाली. उंच 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 भरारी घेत बॉल गेला. अमित नाईक करतोय एअर स्ट्राईक. पहा, त्या प्रेक्षकांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो झेल निसटलाय. 6 धावा मिळतात अमित नाईकला. आणखी एक ड्राईव्ह हवेत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रेक्षणीय फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वर्गीय दीपक काळन स्टँड मध्ये बॉलला पाठवलंय. 1 बाउंड चौकार. खतरनाक बॅटिंग. 25,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत, त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. 70-70 स्पोर्ट्सला 20,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत 70-70 स्पोर्ट्सवर. कमालीचा फटका होता हा. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय अमित नाईकनं. 3 चौकार आणि 4 षटकार त्याने ठोकलेत. 43 वर खेळतोय आणि आता प्रेशर गोलंदाजावर दिसतंय. बॉल मागे सुटलाय आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईटचा देखील इशारा आणि बघा प्रेक्षकांच्या टाळ्या. 5 धावा मिळत आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा होत नव्हत्या. दिवे टीमचे समर्थक पूर्णपणे शांत होते आणि आता मात्र स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील स्टँड मध्ये प्रेक्षक खुश आहेत. स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टँड मध्ये प्रेक्षक जल्लोष करतायत, कारण त्यांना माहिती आहे दिवे संघाने नक्कीच धावांचे दिवे लावलेले आहेत. या महत्वाच्या धावा आहेत. अमित नाईक बरसलाय.
तो मैदानामध्ये आला आणि त्यानंतर त्याने धावा केलेल्या आहेत टीमसाठी या महत्वाच्या धावा. प्रेशर आता करण अंबालावर. 81 धावा तब्बल फलकावर लागलेल्या आहेत. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये फक्त 18 धावा फलकावर होत्या आणि तेव्हा अजिबात असं कोणालाही वाटलं नसेल की 80 पर्यंत धावफलक पोहोचेल, पण आता 81 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ व्हायचा आहे या इनिंग्समध्ये. अमित नाईक ऑन स्ट्राईक सोडून दिलाय. फार जास्त वेगानं टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट. पूर्णपणे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते की गोलंदाजावर दडपण आलंय. 82 धावा 82 धावा झालेल्या आहेत. प्रेशर आलंय, हो नक्कीच प्रेशर आलेलं आहे गोलंदाजांवर आणि धावा येत आहेत. प्रेक्षक खुश आहेत. दिवे गावचे मोठ्या संख्येने आलेत. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. धावा झाल्या आहेत 82. 43 वर खेळतो अमित. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय. टायमिंग थोडंसं चुकलंय. डीप मिड विकेटला खेळाडू बॉल खाली अँड इट टेक्स इट. जबरदस्त कॅच. एका चांगल्या इनिंगचा अंत होत असताना अमित नाईक बाद. किशोर मुकादमने हा झेल टिपलाय. चांगला झेल. किशोर मुकादम नेहमीच चांगला खेळ करत असतो. एक चांगला फिल्डर आहे, टीमचा तारणार आहे. परंतु अमित नाईक स्वतःवर थोडासा नाराज आहे, कारण 16 बॉलमध्ये 43 धावा त्याने केल्या आणि या फुलर लेनच्या बॉलवर कुठेतरी त्याचा फटका फसला, बॉटमला लागला, बॅटच्या एकदम खाली, आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये अमित नाईकला. जर हा मध्ये लागला असता तर नक्की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता आणि इथे मात्र विकेट आली आहे. महत्वाची विकेट इथे पाहायला मिळते. अमित नाईक सेट पॅटर परतलाय. स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टँड, भरपूर गर्दी तिथे आहे. दिवे गावातून मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत आणि ते काय जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळाले. टाळ्यांचा प्रतिसाद देत आहेत. 3 ओव्हरमध्ये शांत होते प्रेक्षक, परंतु त्यानंतर काय धावांचा उच्चांक गाठलाय. मी मगाशी म्हटलं होतं अमित नाईक एका छोट्याशा गावातून येतो, तिथे 11 खेळाडू देखील बनत नाहीत, संघ बनत नाही, परंतु हा खेळाडू चमकतो. शेवटचा बॉल, कटरचा वापर, बीट केलाय बॅटरला. बॉल सरळ विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये येईल. डॉट बॉल आणि याचबरोबर होईल डावाची सांगता. विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे संघानं फलकावर लावल्यात 4 बाद 82 आणि टार्गेट असेल पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी संघासमोर 83 धावांचं. चांगलं टार्गेट इथे सेट केले. 83 धावा. नक्कीच पहिल्या डावाचा शिल्पकार पूर्णपणे राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅटर अमित नाईक. दुसरा डाव देखील आहे. फरदीन काझी आहे, करण अंबाला आहे, भावेश पवार आहे, पवन केने आहे, संदेश केने आहे, मेघनाथ आहे या टीममध्ये. त्याच्यामुळे किशोर मुकादमी या टीममध्ये पाहायला विसरू नका. दुसरा डाव देखील, कारण लक्ष मोठं सेट झालंय. या मॅचमध्ये टार्गेट आहे 83 धावांचं. 83 टू विन. 83 धावा करायचे आहेत पॅरामाउंट RMC जय बजरंग गोरसई बीला. परंतु सेकंड मॅच देखील आता सुरुवात होणार आहे. त्याचाही टॉस होणार आहे. नॅन्सी 11 चौटा हिरवा, एकविरा मानकोली आणि त्विषा 11 माहुलगाव या 2 टीमच्या दरम्यान तो महत्त्वपूर्ण सामना आहे. आणि आता वेळ झालेली आहे पुढच्या मॅचच्या टॉसची. त्याची तयारी झाली आहे. जाऊया टॉस बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मराठी आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला माहुल टीम आहे आणि एका बाजूला मानकोली टीम आहे. स्वतः आमच्या बरोबरीने या स्पर्धेचे संकल्प करते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सभागृह नेते वरुणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मुरबाड तालुका आणि ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्रातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक, भारतातील 51 वर्ष पूर्ण करणारी धडाकेबाज चषकाचे आयोजक या ठिकाणी सतीश शेळके सर देखील उपस्थित आहेत. आणि सतीश शेळके सरांच्या शुभ हस्ते या मॅचचा केला जातो टॉस. चला, मान दिलाय या ठिकाणी पाहुण्यांना, माहुलला मान दिलाय. टेल कॉल केलाय आणि आलाय टेलच आलेला आहे. मंगेश, एक स्वप्न आहे तुमचंही अजूनही. धन्यवाद दोन्ही मान्यवर, वरुणजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीने याचबरोबरीने सतीश सर. मंगेश, किती वाट पाहत असता या स्पर्धेची? एक माहुल म्हटलं तर एक मोठा संघ आहे खरा, परंतु त्यांच्या नावावर अजून या स्पर्धेचं विजेतेपद जोडलं जायचं बाकी आहे. हो नक्कीच. मी तेजस मात्रे दादाचा थँक्यू म्हणतो की त्यांना आम्हाला संधी दिली आणि हर वर्षी संधी देतो, तर आम्ही त्याचे मनापासून आभार करतो. आणि ग्रामीणसाठी आमचा वर्ल्ड कपच आहे. बघायला गेलं तर 77 तारिकबाई सरांचं जेवढं कौतुक करू, ग्रामीणसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म देतात आणि एवढे नवनवीन मुलांना ग्रामीणलाही एक पुढे जाण्याची संधी मिळते, तर आम्ही तोच प्रयत्न करू की चांगली प्रयत्न करतो आणि हा वर्ल्ड कप जिंकण्याचा. आयकॉन कोण असतील आज आपल्या टीममध्ये आणि त्याचबरोबर यावर्षी किती नंबर मारलेत?
यावर्षी आम्ही रनरअप झालो आहेत आणि ट्राय करू की हेच टायटल मान आणि आयकॉन योगेश पेंडकर आणि राजेश सोरटे आहे. यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकॉन कोण आहेत आणि क्वालिफायरमधून पुढे टीम गेली आहे, कसं वाटतंय? आणि यावर्षी नंबर किती मारलेत? आम्ही 4 नंबर मारल्यात आणि आयकॉन आमचा श्रेयश कदम आणि योगेश भालेकर. यस, दोन्ही टीम क्वालिफायर ज्या होत्या त्याच्यातून पुढे आले मानकोली. त्याचबरोबर एका बाजूला माहुल, दोन्ही बलाढ्य टॉस जिंकून घेतले. फिल्डिंग मानकोलीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मजा येणार आहे. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि ग्रामीण धमाका बिग बॅच. जाऊयात दुसऱ्या डावाकडे. त्यावेळेला पुन्हा एकदा मिस्टर IPL म्हणजेच कुणालजी दाते सर आणि त्यांच्या बरोबरने अजय गरज सर. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि पहिला डाव संपला त्याची ही कहाणी होती. पहिल्या डावाची प्रथमेश राठोड षटकार मारला, आऊट झाला. अक्षय मडवीने आज थोडंसं निराश केलं. 11 बॉलमध्ये 7. जतीन पाटील 4 धावा 9 बॉलमध्ये. मग अमित नाईक आला. 3 ओव्हरमध्ये 18 धावा होत्या. अमित नाईकने केली एअर स्ट्राईक. 16 बॉलमध्ये 43 केल्या. कुणाल पाटीलने एक षटकार मारला, 8 धावा केल्या आणि धावा फलकावर आलेल्या आहेत 82. बॉलिंग कार्डवर एक नजर टाकूया. 2 ओव्हर 12 रन. भावेश पवार 1 विकेट. पवन केने 2 ओव्हर 20 रन. विकेट मिळालेली नाही. करण अंबाला महागडा ठरला. 2 ओव्हर 26 धावा. एक फलंदाज बाद. कपिल केनेच्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या. 82 धावा झाल्या. 83चं लक्ष आहे. 83 टू विन. आणि पहिल्या सत्रामध्ये ओव्हर रेट खूप चांगला राहिला. खूप चांगल्या ओव्हर रेटने गोलंदाजी झाली बरोबर टाईममध्ये. म्हणजेच काय तर 32 मिनिटामध्ये पहिला डाव संपला. विहान इंटरप्राइजेस गावदेवी दिवेचा वॅगन व्हील दाखवण्यात आला. चारी बाजूला धावा आल्यात आणि आता 42 बॉलमध्ये 83 धावा करायच्या आहेत सेकंड इनिंगमध्ये. ही हायलाइट्स आहे पहिल्या डावाची. पहिल्याच बॉलवर सिक्सर आला. धडाक्यात सुरुवात झाली परंतु त्याच्यानंतर विकेटही आली. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न. भावेशच्याच भावाने कॅच पकडला. त्याच्यानंतर चाचपडताना दिसले फलंदाज. धावा येत नव्हत्या. अवक्या देखील चाचपडला. जतीन देखील चाचपडत होता. जतीन रनआउट झाला आणि मग आला अमित नाईक. मग काय अमित नाईकने आल्या आल्या तुफानी फटकेबाजी दाखवली आणि धावांचा उच्चांक सेट केलाय. आता 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. फरदीन काझी आणि त्याच्या बरोबरीने A1 पवन. ही सलामीची जोडी. फरदीन काझीने मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये बाईक जिंकली होती. खतरनाक खेळ त्याने दाखवला होता. फरदीन काझी आणि A1 पवन ही सलामीची जोडी आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होते आणि त्याच्यामुळे आता हा जो सामना आहे जे टार्गेट सेट झालंय ते चांगलं टार्गेट सेट झालंय. धावा करायचे 83 आणि 83च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर तयार आहेत. दिवे संघाला आता एक उभारी मिळाली आहे करणच्या कॅप्टन्सी खाली. हा संघ चांगली कामगिरी करेलच. आणि विशेष म्हणजे बॉलिंग आक्रमण फार चांगलं आहे दिवे टीमकडे. नेहमीच त्यांच्या गोलंदाजीची चर्चा होत असते. लेफ्ट आर्म गोलंदाजांचा चांगला भरणा आहे. स्वतः कॅप्टन करण पाटील एक जबरदस्त गोलंदाज आहे. जय तुरे असेल आणि वेगवान गोलंदाजांमध्ये सूरज जो एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रथमेश राठोड देखील आपल्याला कदाचित गोलंदाजी करताना दिसेल. त्याच्यामुळे बॉलिंग आक्रमण चांगलं दिसतंय पण चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आणि विशेषतः सुरुवात फार महत्त्वाची असेल. पहिली 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्ले. या पॉवर प्लेच्या खेळामध्ये जर काही झटके दिले गोरसई बी टीमला आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी गोलंदाजांनी केली तर मात्र एक जबरदस्त मॅच आपल्याला रंगताना दिसेल. खरं तर ऑन अन ॲव्हरेज पहिल्या 2 दिवसांचा खेळ आपण बघितला आहे की 7 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघांनी 88 धावा बनवलेल्या आहेत. ॲव्हरेज स्कोर राहिलेला आहे आणि जवळपास तिथपर्यंत संघ पोहोचला आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे संघ. आणि विशेष बाब म्हणजे सुरुवात खराब होती. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त 18 धावा फलकावर असताना देखील त्यांनी 80+ धावसंख्या उभारलेली आहे. अमित नाईकनं जी बॅटिंग केलेली आहे मला वाटतं एक चांगला चान्स त्याने आपल्या टीमला जरूर दिला आहे. भूषण भगत आणि प्रशांत मात्रे यांचं आगमन झालं. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय ग्रामीण धमाका बिग बॅश आणि ही स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये आज 3ऱ्या रात्रीतला पहिला सामना. 83च्या लक्ष्याचा पाठलाग. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. पहिलेच ओळखलं. जास्त बाहेर टाकला गोलंदाजाने. प्रथमेशचा पहिला बॉल वाईड आहे.
स्क्वेअर चेंडूनं सुरुवात केली आहे. पवित्रा घेतला होता त्या ठिकाणी फरदीन काझीनं स्विच हिट खेळणार आहे असं दाखवलं आणि ते पाहताच कुठेतरी जास्त दूर टाकण्याचा प्रयत्न केला. दुसरा बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिथे. पॉइंटला खूपच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. टाळ्या वाजतील नो डाऊट. मोठ्या संख्येने आलेत प्रेक्षक दिवे गावचे. एक एक डॉट बॉल टाळ्यांचा प्रतिसाद मिळताना दिसेल गोलंदाज प्रथमेशला. त्यातल्या त्यात अमित नाईकने केलेल्या बॅटिंगला देखील भरपूर टाळ्या पडल्यात आज पहिल्या सत्रामध्ये, त्याच्यामुळे सामना रोमांचक होईल. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय, कट केलाय, दोन फिल्डर धावतायत, एक रन तर मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. लाइटनिंग फास्ट आउटफील्ड. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये जर तुमचं टायमिंग चांगलं असेल, इनफिल्डला जर तुम्ही क्लिअर केलं किंवा गॅपमध्ये खेळलात तर मात्र पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या फटक्याची मिळणार आहे. तेच घडलंय. जोरदार स्लॅश करत असताना बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला काढलं आणि 4 धावा प्राप्त केल्यात. ही गेट्स ऑफ द मार्क फरदीन काझी. पहिला सामना, पहिल्या सामन्यामध्ये गर्दीचा रेकॉर्ड मोडला जातोय. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील याचा अंदाज आम्ही कालच बांधला होता. 3 संघ भिवंडीतले आहेत आणि खऱ्या अर्थाने हाच तर विजय आहे वरुणेश पाटील साहेबांचा. कारण ग्रामीण क्रिकेटसाठी त्यांनी हा सगळ्यात मोठा महोत्सव रंगवलाय 4थ्या पर्वामध्ये. भारतीय जनता पार्टी, वरुणेश पाटील फाउंडेशन आयोजित स्पर्धा. ओ लॅपस्विपचा प्रयत्न होता, वेगाने टाकलेला बॉल, विकेट किपर बीट झालाय, बॅटर बीट झालाय, गलीमधून निघतोय बॉल. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 6. अगोदरच ठरवून बसला होता फरदीन काझी की या बॉलवर मला फ्रंटफुटला पुढे काढत असताना स्वीप फटका खेळायचा आहे. पण प्रीमेडिटेटिव्ह फटके जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा मात्र त्याच वेगानं किंवा त्याच लेंथवर बॉल येणं देखील गरजेचं आहे जे तुम्ही ठरवून बसलेला आहात. इकडे बॉलचा वेग जास्त होता, बॉल चांगला होता, परंतु तिकडे मागे चूक जरूर होताना दिसली. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 6 धावा फलकावर लागल्यात. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे. प्रथमेश, अपील स्ट्रॉंग आहे. पंचांचा इशारा कोणताच नाहीये. पूर्णपणे शांतता. आणि इथे तुमच्याकडे DRS देखील नाहीये. त्याचं कारण आहे DRS तुम्ही बाकी सगळ्या गोष्टीसाठी घेऊ शकता, परंतु कॅच साठी नाही, LBW साठी नाही. त्याच्यामुळे हा डॉट बॉल. पण काय स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. सर्वच्या सर्व 11 खेळाडू अपील करत होते आणि बरेचसे प्रेक्षक देखील आपल्याला अपील करताना दिसलेत. बॅटच्या अगदी जवळून बॉल निघालेला आहे. खोलात टाकलेला चेंडू होता. खडेकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता हा पवन केणेचा. आणि बघा गोलंदाजाने तर तिकडे सेलिब्रेट करायला देखील अक्षरशः सुरुवात केली होती. पण अखेर पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. इट्स नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय आलाय. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. परंतु ते बॉलमध्ये डिफ्लेक्शन देखील दिसलेलं नाहीये. मागे बॉल जसा पडला तसाच गेलाय. त्याच्यामुळे चांगला निर्णय मी म्हणेन पंचांचा. दबाव आहे नो डाऊट, पंचांवर देखील दबाव आहे. एवढ्या 10,000 प्रेक्षकांच्या समोर मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग करणं हा सोपा जॉब नाहीये. आणि पहा टाळ्या वाजतायत पंचांसाठी देखील. आणखीन एक डॉट बॉल. या डॉट बॉल साठी टाळ्यात. आता स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील स्टँड मधून मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि काय संघ खेळताना दिसतोय. गावदेवी दिवे विहान एंटरप्राइजेस, सुजित तात्याशेठ पाटील यांचा संघ, राकेश पाटील यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय. लक्ष मोठं आहे, पाठलाग सुरू आहे. कमी गतीने टाकलेला बॉल परंतु जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 7. चांगलं कमबॅक खरं तर केलंय गोलंदाजानं चौकार लागल्यानंतर. विशेषतः पवनला थोडंसं बांधून देखील ठेवलंय. चाचपडलाय पवन प्रथमेश राठोडच्या विरोधात खेळत असताना, परंतु हा बॉल जास्त स्वेअर होता. थोडा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न केला. पायावरचा बॉल होता, बरोबर दिशा दिली आहे. बॉल चाललाय फाईन लेगला. धावा इथे मिळताना दिसतील. 4 धावा येतील. चौकार आलाय पवन केरीच्या बॅटमधून. 2 बॉल फार चांगले टाकले पवनच्या विरोधात, परंतु डाव्या एष्टीवर टाकलेला बॉल आणि फक्त थोडी बॅट लावायची होती पवनला, तेच केलंय. जोरानं बॅट फिरवली होती अगदी गॅपमधून लॉंग लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पवनचा पहिला चौकार.
या स्पर्धेचे शिल्पकार तुमच्या स्क्रीनवर वरुणेश पाटील साहेब, तारीफ सय्यद तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70-70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक आणि यांच्याच माध्यमातून हा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या भेटीला आलाय या चौथ्या पर्वामध्ये. 1 ओव्हर 11. रिव्हर्स स्वीप मारलाय, गॅपमध्ये चाललाय बॉल, सरळ घरंगळत 4 धावांसाठी चौकार मिळताना दिसेल. मनगडत आहे जोर, मारलाय कडक 4 आणि वाढवलाय टीमचा स्कोर. धावसंख्या झाली आहे 15. पहिला बॉल जय तुरेचा फुलर लेनचा टाकला, परंतु फरदीन अगोदरच ठरवून बसला होता आणि बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे फरदीन प्रीमेडिटेटिव्ह शॉट्स खेळत आलेला आहे, परंतु चांगलं नियंत्रण असतं. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, परंतु बरोबर बॅटच्या मधोमध घेतला आणि गॅपमध्ये त्या बॉलला टाकलं. 4 धावा, चौकार. चांगला रिव्हर्स स्वीप, फरदीन काझीचा चौकार आलाय. सुरुवात झाली या षटकाची चौकाराने. आता मात्र बॅटची वरची कडा, फिल्डर फिल्डर कॅच. जतीन पाटीलने झेल टिपलाय आणि मग जल्लोष सुरू झालाय टीम दिवेचा. गावदेवी दिवे मॅच मध्ये कमबॅक करते, आउट होतोय यावेळेला फरदीन काझी. बिग विकेट. खऱ्या अर्थानं गरज देखील होती विकेटची. अर्ली ब्रेक थ्रू पहिल्या षटकामध्ये जरूर विकेट मिळाली नाही, परंतु जय तुरेनं दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवली आहे आणि गोलंदाजापेक्षा जास्त विकेट फिल्डरची पाहायला मिळते. शॉट फाईन लेगला उभा होता. जतीन पाटील स्वतःच्या डावीकडे धावत जात असताना हा जबरदस्त कॅच त्याने टिपलाय. फरदीन काझी इज गॉन फॉर 9. 9 धावा केलेल्या आहेत फरदीन काझीने. आपण मागचा पाय वाकवला होता आणि त्यानंतर हा इम्प्रोवायझिंग फटका, परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये फरदीन काझीला आणि विकेट आली आहे. चांगला झेल जतीन पाटीलचा, बॅटच्या वरही लागला हा बॉल आणि विकेट आल्यानंतर काय तो जल्लोष पहा. गोलंदाजाचा जल्लोष, जतीनचा जल्लोष, टीमचा जल्लोष. संघ मालक राकेश पाटील यांना देखील नक्कीच बरं वाटलं असेल, परंतु विशाल पाटील थोडेसे दुःखी असतील. हा सर क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. एक संघ मालक नक्कीच खुश असतात, दुसरे संघ मालक थोडेसे दुःखी असतात, कारण इथे कोणालाच हारायचं नाहीये, इथे शेवटपर्यंत लढायचं आहे. फ्लड लाईट्स अगदी थोड्याच वेळात इथे सुरू होतील, त्याची तयारी सुरू झालेली आहे. अजून पुरेसा सूर्यप्रकाश आहे मैदानामध्ये, परंतु त्याची व्यवस्था आपण करतोय. या ओव्हर नंतर लाईट चालू होतील, त्याच्यामुळे खेळत राहा. 15 धावा झालेल्या आहेत. 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. जनरेटर सुरू झालेले आहेत. फ्लड लाईट्स लगेच सुरू होतील, तोपर्यंत खेळत राहा. जय तुरे फुल टॉस बॉल होता, समोर मारलाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू. अनदर कॅच. चांगला झेल तिथे टिपलाय कुणाल पाटील सूरजने आणि इथे मात्र विकेट. लो फुल टॉस बॉल होता. संदेश केणे कॅप्टन नुकताच मैदानामध्ये आला होता आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकण्याचा त्याचा प्रयत्न फसलाय. लॉंग ऑनला तिकडे सूरज भोईर उपस्थित होता, त्याने कुठली चूक केलेली नाहीये. कॅप्टन शून्यावर बाद होऊन माघारी परततोय. बॅक टू बॅक विकेट जाताना दिसत आहेत. 2 बॉल्समध्ये 2 गडी बाद केलेत जय तुरेनं अँड ही इज ऑन अ हॅट्रिक. जय तुरेची गोलंदाजी मी वाघबेळच्या कासारवडवलीच्या ग्राउंडवर पाहिली आहे. जय तुरे तेव्हापासून माझ्या लक्षात आहे. दिवे टीमचा विचार केला तर जय तुरे तिथेही चमकला, जय तुरे इथेही चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. रवी शेठ घरत यांची ती स्पर्धा होती, मला अजूनही आठवत आहे. आणि तसाच खेळ इथे जय तुरे करत असताना बॅक टू बॅक विकेट. आणि त्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये तो खेळ केला होता आणि खुल्या गटामध्ये त्याला तिथे संधी देण्यात आली होती, त्याच्यामुळे चर्चा आहे. जय तुरेची 2 विकेट घेतलेले आहेत. सूरजने एक चांगला झेल. हे 70-70चे फ्लॅग डौलाने फडकत आहेत. हे फ्लॅग सेट करण्यासाठी शुभम नाईकने भरपूर मेहनत घेतली आहे स्पर्धेमध्ये, खरोखर कौतुक व्हायला पाहिजे त्याचंही. परंतु हा सामना रंगेल, हा सामना नक्की रंगताना दिसेल. पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये सध्या तरी वरचढ आहे संघ विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवेने. हा दिवे संघ असा आहे, हा कोणालाही धक्का देऊ शकतो. आता ट्रेंड आहे धप्पा. आता धक्का नाही, आता धप्पाचा ट्रेन आलाय. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय हलक्या हाताने. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 16 धावा. धप्पासाठी चांगला टप्पा देखील असणं गरजेचं आहे आणि चांगलाच टप्पा होता ह्या बॉलवर, परंतु थोडासा सावध पवित्रा फलंदाज सूरज खेणेचा पाहायला मिळाला. हॅट्रिक बॉल होता, त्याला सन्मान देत असताना सिंगल घेतली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 16वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई ब संघ. 25,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्सवर. या स्पर्धेचा, या मॅचचा तिसरी रात्र आहे. तिसरी रात्र उल्लेखनीय राहील. पहा 6:24 बॉल टाकलाय दिवे संघ. मी तुम्हाला परत सांगतोय, इथे वेळेचे बंधनं आहेत. वेळेवर स्पर्धा झाली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जय तुरे
अपील केली आहे परंतु स्पष्ट नकार येईल. शरीराला लागून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला की हे प्रेक्षक पहा, या प्रेक्षकाने अक्षरशः हे मैदान डोक्यावर घेतलंय. सगळ्या स्टँडमध्ये स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टँडमध्ये, मग स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत ना, हे दिवे संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. क्राउड पॅक. 31 बॉल 67 धावांची गरज. लास्ट बॉल या ओव्हरचा. पॉवर प्ले सुरू आहे. ओ हा देखील बॉल एक्सप्रेस पडल्यानंतर खाली. निराश आहे इथे, पूर्णपणे हताश आहे पवन. डगआउट खुश आहे. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 16-2. टीम पॅरामाउंट RMC गोरसैबी. कमालीचं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं. चौकारानं सुरुवात झाली होती. रिव्हर्स स्वीपचा तो चौकार फरदीनच्या बॅटमधून आला होता, मात्र त्यानंतर न डगमगता गोलंदाजी करून दाखवली जयतुरेनं. स्लोवर बॉलवर विकेट प्राप्त केली होती फरदीन काझीची. त्यानंतर आला संदेश. लोअर फुलटॉसवर त्याला बाद केलं. येणाऱ्या स्पर्धांमध्ये आणखी एक मानाची सन्मानाची मोठी स्पर्धा, सुप्रीमो चषक सीझन 12 कमिंग सून. हो नक्कीच. सुप्रीमो फाउंडेशनच्या वतीने, त्याचबरोबर आदरणीय संजय पोतनीस साहेबांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं कलिना एअर इंडिया ग्राउंडवर. आणि गेले 11 वर्षे ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली. हे 12वं पर्व असणार आहे. ग्रामीण सुपर बॅश ही देखील स्पर्धा येते 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 1 करोड रुपयाचं पारितोषिक ग्रामीण सुपर बॅशला असणार आहे. सेकंड प्राइज असणार आहे 50 लाख. 8च टीम असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीजसाठी थार आहे. आता पुढच्याच एप्रिल महिन्यामध्ये 17 पासून 19 एप्रिलपर्यंत हिम्मतनगर गुजरात, अहमदाबादच्या थोडंसं पुढे हिम्मतनगरमध्ये हिम्मतनगर बिग बॅशचं आयोजन करण्यात आलंय. सूर्यास्ताला चाललाय पहा, काय दृश्य आहे. आणि त्यानंतर हे ग्राफिक्स. 30 बॉलमध्ये 67. डोळ्यांना अक्षरशः थंडक मिळते ज्यावेळेला असे ग्राफिक्स येतात. हे मनमोहक दृश्य दाखवलं जातं कॅमेरामॅन कडून. कौतुक व्हायला पाहिजे. ड्राईव्ह केलाय राठोड, आलाय गोलंदाजीसाठी. ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. सूरज केने, पवन केने ही जमेची जोडी आहे. आणि नक्कीच ही जोडी नेहमीच चांगली धावसंख्या उभारणारी जोडी आहे. अनेकदा संघाला अडचणीतून बाहेर काढलेला या दोन्ही फलंदाजांनी. काउंटर अटॅक करण्यासाठी दोघे जण ओळखले देखील जातात. पवनने थोडंसं स्ट्रगल केलंय आतापर्यंत. हा बॉल परत एक वेळा वाईड यॉर्करचा प्रयत्न. आता त्या लाईनच्या आतमधून गेलाय असं पंचांनी सांगितलंय, परंतु आता DRS घेतलाय बॅटिंग टीमने वाईड बॉलसाठी. DRS आहेत तुमच्याकडे, ते 2 DRS, त्याचा वापर तुम्ही करू शकता. पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसई बी संघाने येथे DRSचा वापर केलाय. 2 पर्व आतापर्यंत या स्पर्धेचे त्यांनी जिंकलेले आहेत. पहिल्या पर्वाचा विजेता देखील गोरसई ब संघ होता आणि मागच्या पर्वाचा विजेता संघ देखील गोरसई ब. दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ आपण बघितला होता वाशी इंडियन्स दारावे. आणि दारावे संघ याही हंगामामध्ये चांगला खेळला आहे. आकर्षक हीच ती ट्रॉफी ज्यासाठी सर्व रणधुमाळी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. भरगतचं कार्यक्रम आणि भरगतचं ट्रॉफी आहे यावर्षी या स्पर्धेची. व्हाईट बॉलचा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमने एक रिव्ह्यू गमावलाय. आता एकच रिव्ह्यू आहे त्यांच्याकडे. लाईन बिलॉंग्स टू अंपायर असं म्हणतात ना ते याच्यासाठी. ओके, रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल दिलाय, माफ करा. येस, व्हाईट बॉल दिलेला आहे. रिव्ह्यू आहे. आता 2 रिव्ह्यू शिल्लक आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. सक्सेसफुल रिव्ह्यू आहे. 29 बॉल. ओ हा बॉल सर विकेट किपरच्या हातात. परत व्हाईट बॉल दिलाय. म्हणजे लगातार 2 बॉलवर 2 व्हाईट बॉल आलेले आहेत. इकडे रणनीती खरं तर स्पष्ट पाहायला मिळते गोलंदाज प्रथमेश राठोडची, की फलंदाजाच्या आर्कमध्ये बॉल टाकायचा नाहीये, त्याच्या आर्कपासून दूर ठेवायचा आहे. पण लाईनवर कंट्रोल राहिलेला नाहीये. या अगोदरचा देखील वाईड होता, हा देखील फार जास्त बाहेर टाकला. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल्स. पुढचा बॉल. ओ परत वाईड यॉर्कर. लगातार ते वाईड यॉर्कर सुरू आहेत, परंतु हा बॉल आता चांगल्या टप्प्यावर आहे, त्याच्यामुळे हा डॉट बॉल असेल. चांगलं कमबॅक प्रथमेशचं. 2 वाईड बॉल टाकलेत. प्रथमेशची प्लॅनिंग अगदी स्पष्ट आहे. ठीक आहे, वाईड यॉर्करच टाकणार, वाईड गेले तरी चालतील, परंतु 1-2 डॉट बॉल जर आले मॅच मध्ये आमचा संघ येईल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ऑनसाईडला वारे देखील वाहताना दिसत आहेत, त्यामुळे देखील कदाचित हा प्लॅन बनवला गेलाय. ड्राईव्ह केलाय बॉलरच्या बाजूनं. लॉंग ऑनला फिल्डर आहे. सिंगल येथे मिळताना दिसेल. पवन खेणे आता नॉन स्ट्रायकर्स एंडला गेलाय. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 20.
एक्झॅक्ट, अगदी बरोबर उल्लेख केलाय अजय घरत. तुम्ही तो एक्सपिरियन्स तुमचा सांगतो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जे 70-70चे फ्लॅग आहेत वेगवेगळ्या कलरचे, ते ऑन साईडला वारा वाहतोय त्या पद्धतीने वेगाने वाहत आहेत, ते फडकतायत. बॉल हवेत आहे, चान्स, आणखीन एक विकेट मिळू शकते. 3 फिल्डर, स्वतः गोलंदाज प्रथमेशने कॅच ड्रॉप केलाय. 2 धावा मिळताना दिसतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सूरज केनीला जीवदान. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22ला 2. 26 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे. गोलंदाजासाठी हे फार कठीणच होतं, कारण तो पाठमोरे धावत होता आणि 2 खेळाडू समोरून येत होते. लॉंग ऑन मधून फिल्डर आला होता, एक खेळाडू डीप मिड विकेट मधून देखील आला होता आणि ते फिल्डर देखील जास्त दूरवर नव्हते. परंतु इथे कॉल चुकलाय. प्रथमेशनं अगोदरच कॉल दिला की हा झेल मला घ्यायचा आहे. प्रयत्न केला परंतु थोडासा दूर राहिला, थोडासा शरीरापासून दूर कॅच घेण्याचा प्रयत्न आणि अखेर कॅच धरतीला दान. जीवदान मिळाले सूरज केनेला. येस, एक्झॅक्ट, जीवदान मिळालंय. 26 बॉल आहेत, 61 धावा करायचे, 61 करायचे अजूनही 26 बॉल मध्ये. सूरज तयार. सूरजने उचलले बॉलला, सरळ पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. भावा मारतो उचलून आलाय षटकार. कमालीचा फटका. हा बॉल खराब नव्हता, थोडासा दूर टाकलेला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघणारा, परंतु बघा ऑन द राईज खेळत असताना काय टायमिंग साधलंय. या अगोदर देखील असाच प्रयत्न केला होता, टायमिंग चुकलं होतं, परंतु यावेळेला डोकं स्थिर ठेवलं आणि अचूक टायमिंग साधत असताना बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. कडक शॉट, स्टेप आउट, ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑन ला चांगली फिल्डिंग. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. हा सामना रंगणार आहे, हा सामना रंगणार आहे. कुठे जाऊ नका, ही मॅच शेवटपर्यंत जाईल. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 6:24 बॉल टाकला होता. 6:41 झालेले आहेत. त्याच्यामुळे वेळेवर नक्की लक्ष द्यायचंय. स्टँड पास, स्वर्गीय दयानंद बाळाराम पाटील स्टँड खचाखच भरलाय. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. स्वर्गीय गुरुनाथ कराळे स्टँड, तिथे देखील प्रेक्षक आहेत. स्वर्गीय अनुसया यशवंत कराळे स्टँड, तिथे देखील प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना बसण्याची प्रशस्त व्यवस्था आपण केली आहे. पार्किंगची व्यवस्था केली आहे. आडगाव शाळेमध्ये पार्किंग आहे. हा आमचा ओनर्स लाऊंज तिथे तुम्ही पाहताय. राकेश पाटील यांना विहान एंटरप्राइजेसचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. राकेश पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. हे संघ मालक आहेत आणि यावर्षी नक्कीच संघ मालकांसाठी एक VIP व्यवस्था वरुणेश पाटील साहेबांच्या फाउंडेशनच्या वतीने, वरुणेश पाटील साहेबांच्या वतीने करण्यात आली आहे. हा आपला दुसरा लाऊंज आपल्याला पाहायला मिळतोय. ओनर्स लाऊंज, पॅरामाउंट RMC गोरसे B. विशाल पाटील साहेब तिथे आपल्याला बसलेले पाहायला मिळतात आणि म्हणूनच ओनर देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेवर नजर ठेवून असतात. प्रत्येक ओनर आमच्यासाठी महत्वाचा आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे आमचे मान्यवर, आमचा मान्यवर कक्ष, आपलंही सहर्ष स्वागत. हा सबस्क्रायबर मीटर. चला आता 80,000 जर झाले तर तुमच्यासाठी ते कॉन्टेस्ट खुलं आहे. गिव्ह अवे सुरू आहे. तुम्हालाही पारितोषिके मिळणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. समीकरण आता या मॅचमध्ये 24 चेंडू आणि 54 धावा. जयतुरेचं दुसरं षटक सुरू होत आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पॉज घेतला आणि स्मॅश केलाय. समोर फिल्डर आहे लॉंग ऑनला. जबरदस्त कॅच, अगदी सीमारेषे लगत. सूरज केने बाद. तिसरी विकेट जयतुरेसाठी. काय गोलंदाजी करताना दिसतोय जयतुरे. अक्षरशः विकेटचे तुरे लावतोय, तुरे खोवतोय आणि नक्कीच खऱ्या अर्थाने जर विचार केला तर हा जो गोलंदाज आहे हा सरप्राईज पॅकेज. आणि आता मैदानामध्ये तो आलाय भावेश पवार, फलंदाजीसाठी सज्ज, प्राईड ऑफ भिवंडी, आणि तो आता खेळण्यासाठी सज्ज होईल. कारण 29 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद आहेत. 23 बॉल मध्ये 54 धावांची गरज. आणि हे समीकरण नवीन नाहीये भावेश पवार करिता. कठीण प्रसंगामध्ये बऱ्याचदा तो बॅटिंगसाठी आलेला आहे. ही विकेट स्लोवर बॉल होता, ताकद प्रचंड झोकली होती, परंतु लॉंग ऑनला क्लिअर करता आलेलं नाहीये. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. प्रथमेश राठोड होता बॉल खाली. कूल ॲज अ कोकंबर, अगदी शांत पाहायला मिळाला आणि अगदी अलगद हा झेल त्याने टिपलाय. जबरदस्त कॅच. पहिल्याच बॉलवर या षटकामध्ये देखील विकेट काढली जयतुरेनं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 धक्के दिले होते आणि आतापर्यंत जे 3 फलंदाज बाद झाले, तिन्ही बॅटर जयतुरेनं बाद केलेत. 23 बॉल्समध्ये 54 करायचे आहेत. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई ब संघाला. धावसंख्या 3 बाद 29. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट भावेश करिता. लो फुल टॉस, छोट्या बॅकलिपचा वापर, ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे आणि फिल्डर थांबून राहिला नाही, लवकर आला बॉलवर, त्याच्यामुळे फक्त 1 धाव मिळताना दिसते. भावेश पवार गेट्स ऑफ द मार्क. 22 बॉल 53 धावांची गरज आहे. 22 गेंदेत 53 रन, 53 फ्रॉम 22. हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. A1 पवन आणि भावेश पवार ही जोडी आता मैदानामध्ये आहे.
30 धावा झाल्यात, 3 फलंदाज 5 झालेत. या सामन्यावर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. समोर गोलंदाज जय तुरे. काय गोलंदाजी केली या मुलाने, अप्रतिम गोलंदाजी. चर्चेमधलं नाव आहे जय तुरेचं. पवन केणे आता पलटवार करेल का? हो, सुरुवात केली आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दॅट इज अ ह्यूज ह्युमंगस हिट. सिक्सर. गगनचुंबी षटकार आहे A1 पवनच्या बॅटमधून. डाऊन दी ग्राउंड, समोर साईड स्क्रीनच्या वरून हा फटका त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि हा बॉल स्लॉट मध्ये होता. पवन पार्किंग प्लॉट मध्येच मारतो आणि समोर आपण पाहतो एक सोसायटी आहे, कल्याण नगरी सोसायटी. तिथे हा षटकार मारलाय पवन केनेने. खतरनाक बॅटिंग. आता तो शो सुरू झालाय. भावेश पवार, पवन केने मैदानामध्ये आहेत आणि प्लॅटफॉर्म सेट आहे, कारण धावा मोठ्या करायच्या आहेत गोरसईब या संघाला. एकदा की पवन सुरू झाला की मग त्याला थांबवणं फार कठीण असतं. आतापर्यंत फार चाचपडत खेळला होता. या अगोदर 7 बॉल्समध्ये फक्त 5 बनवल्या होत्या, परंतु हा पहिला षटकार पवनचा आलेला आहे. एक चौकार या अगोदर त्याने खेळला होता, परंतु डॉट चेंडू भरपूर पाहायला मिळाले होते. पण आता मात्र चांगलं टायमिंग साधत असताना षटकार जय तुरेच्या विरोधात त्याने ठोकलाय, त्यामुळे थोडासा आत्मविश्वास जरूर वाढेल. आमचा कॅमेरामॅन त्याने देखील तो एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाही ब्रँडेड शूज मिळाले असते. सगळ्यांना आहेत. 21 बॉल 47 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 36ला 3 अशी परिस्थिती. 21 बॉल 47 रन. जबरदस्त मॅच. ऑन साइडला उडवलाय. उंची फार जास्त, मात्र तेवढंच जास्त अंतर आणि बॉल प्रेक्षकांमध्ये छुमंतर. सिक्सर. ढगात लाइटिंग लावत असताना सध्या तरी फलंदाजीमध्ये A1 पवन. हलकासा शॉर्ट बॉल होता, तयारच होता आणि बॉल उंच भरारीत घेत गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षरशः धुमाकूळ घालतोय A1 पवन. चाचपडत होता मगाशी बॅटिंग करत असताना, परंतु हलकासा शॉर्ट बॉल आणि बॅटचा स्विंग पा. काय बॅट फिरते हातामध्ये पवनची आणि ज्यावेळेला असं कनेक्शन जुळतं त्यावेळेला बॉल अशा गिरक्या घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो आणि तिथे प्रेक्षकांनी प्रयत्न केला. धडपडतात प्रेक्षक, परंतु शेवटी कॅच ड्रॉप झालाय. मी देखील थोडीफार प्रॅक्टिस करून आलेलो आहे कॅचसाठी, पण बघायचं आपल्याकडे बॉल येईल का. पण आता बॅक टू बॅक 2 षटकार पवन केणेच्या बॅटमधून आलेले आहेत. गोलंदाजावर आता प्रेशर टाकलंय पवन केणेनं. कमबॅक करावं लागणार आहे जय तुरेला. 3 फलंदाज ऑलरेडी त्याने बाद केलेत. खरं तर गोलंदाजी चांगली केली आतापर्यंत या मॅचमध्ये. ओहो, स्मॅश केलाय बॅक पास द बॉलर. लॉंगॉनचा फिल्डर बॉलवर येईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 43. 3 गडी बाद. समीकरण 19 चेंडूंचा खेळ बाकी. 40 धावांची आवश्यकता. आता थोडासा मागा ठरलाय जय तुरे. त्याच्या विरुद्ध आक्रमण केलंय. मागच्या काही बॉलवर पवन केने 2 षटकार मारलेत. 10 बॉलमध्ये 18वर पोहोचलाय पाहता पवन केने. त्याच्यामुळे रिक्वायर रन रेट थोडासा खाली घसरलाय आणि आता समोर सज्ज होतोय भावेश. 19 बॉलमध्ये 40 धावांची गरज. दिवे टीमला विजयाकडे जायचं असेल तर आणखी काही विकेट्स घ्याव्या लागतील. गोरसई बीची A1 जोडी खरं तर खेळपट्टीवर पाहायला मिळते. भावेश पवार आणि पवन केणे. यानंतर करण अंबालाचं येणं देखील बाकी आहे. ओव्हरपिच ड्राईव्ह केलाय. थोडा काळ हवेत होता. 1 बाउन्स फिल्डर पर्यंत पोहोचलाय. फंबलिंग डीप मध्ये. लॉंग ऑफला मिस्टेक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, इथे धावचीची संधी. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात विकेट कीपरनं आणि आता ऑनफिल्ड पंच चालले 3ऱ्या पंचांकडे. मॅटर क्लोज आहे. क्लोज वाटतोय. एक्झॅक्ट तेच मी बोलणार होतो की क्लोज वाटतोय. भावेश थोडासा चालत सुटलाय डगआउटच्या दिशेने. क्लोज आहे, कारण आता या मॅचची कहाणी बदलू शकते. त्याचमुळे टाळ्या वाजतायत. 30,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. म्हणून काय, सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. भरपूर पारितोषिक आहेत तुमच्यासाठी. परंतु भावेश पा आता मैदानामध्ये उभा आहे. तो पवनला सांगतोय की काय गरज होती त्या दुसऱ्या धावेची, कारण मागच्या ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये आपण षटकार मारलेले आहेत. त्यामुळे 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात जर भावेश रनआउट झाला तर या मॅचची कहाणी बदलू शकते. विहान एंटरप्राइजेस, आई गावदेवी दिवे हा संघ धडाक्यात कमबॅक करेल या मॅचमध्ये. त्याच्यामुळे आता डिसिजन पेंडिंग. सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढते. सगळ्यांच्या नजरा त्या मेन स्क्रीनकडे आहेत, मोठ्या स्क्रीनकडे आहेत. पाहूया काय निर्णय येतोय. तो आलाय परंतु आता तो डगआउट मध्ये गेलाय का हे पाहायचंय. सगळ्यात महत्वाचा डिसिजन या मॅचचा, कारण दिवे संघ देखील सामना सोडणार नाही. ओयुटी आउट, बॅटर आउट. भावेश पवार ला जावं लागेल. हे होतं त्याचं कारण क्रीज मध्ये बॅट ड्रॅग झालेली नाहीये, मागे आहे आणि त्यामुळे भावेश पवार आउट. थोडासा हलगर्जीपणा येथे पाहायला मिळाला भावेश पवार कडून देखील.
आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की तो बाद झालाय. परंतु आणखी एक डेंजरस बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये, अभिषेक कुमार डल्होर अर्थात करण अंबाला. हो नक्कीच, मागच्या सगळ्या सीझन मध्ये ISPL मध्ये सर्वाधिक लिलावात बोली लागलेला खेळाडू म्हणजेच अभिषेक कुमार दलोर, मॅन फ्रॉम अंबाला. करण सध्या मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर तो दबाव येईल. हा सबस्क्रायबर मीटर कॉन्टेस्ट सुरू आहे. गिव्ह अवे कॉन्टेस्ट तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. 10,79,513 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. फटाफट सबस्क्राईब करा. जसे 80,000 होतील लगेच सबस्क्रायबरसाठी पारितोषिक सुरू होतील. प्रत्येक 1,000 सबस्क्रायबर जसजसे वाढत राहतील आता इथून पुढे तुमच्यासाठी ती पारितोषिक दिली जातील 70-70 स्पोर्ट्स कडून. भरपूर पारितोषिक आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजय. 18 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. 39 18 बॉलमध्ये. मेरे ख्याल से मैच अभी भी 50-50 है. 18 गेंदों में 39 रन चाहिए. पवन केने और करण अंबाला की जोड़ी अब क्रीज पर है. पवन ने पिछले ओवर में अच्छा काउंटर अटैक किया है, 2 छक्के जड़ चुके हैं और कहीं ना कहीं आत्मविश्वास उनका ज़रूर बढ़ा है. लेकिन देखना है कि करण अंबाला की क्या सोच रहेगी. 3 ओवर्स का खेल अभी भी बचा हुआ है. 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या 44, 4 विकेटों के नुकसान पर. और यह है समीकरण. 18 गेंदों में 39 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए पैरामाउंट RMC इंफ्रा गोरसई बी को. ग्रुप सी का यह पहला मैच है और यह तो केवल शुरुआत है इस ग्रुप सी की. आज भी 5 बड़े मुकाबले होने वाले हैं. भावेश पवार देखिए निश्चित रूप से थोड़े से निराश है, अपने आप से ही खफा रहेंगे. मिसफील्ड पर चांस लिया था उन्होंने, लेकिन वो फैसला गलत रहा उनका. करण पाटील थोडंसं थांबला होता. भावेश मैदानामध्ये होता, तो थांबला होता. आता तो गोलंदाजीसाठी पर्याय खुला झालाय. कॅप्टनच्या हातामध्ये बॉल आलाय. त्याचं कारण आहे हा लेफ्ट आर्म स्पिनर आहे, त्याच्यामुळे बॉलला ग्रिप चांगली करतो. भावेश असल्यामुळे तो थोडासा थांबला होता. जशी भावेशची विकेट आली एक पर्याय खुला झालाय दिवे टीमसाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेच असतं ॲनालिसिस. प्रेक्षकांना देखील माहिती असतं, ते देखील विश्लेषण करत असतात. आणि म्हणूनच आता करणच्या हातामध्ये बॉल आलाय, तो स्वतः कॅप्टन आहे, त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. और देखिए इससे पहले जो 2 गेंदबाज हमने देखे वो भी लेफ्ट आर्मर थे और ये तीसरे गेंदबाज भी बायात के गेंदबाज है करण पाटिल. लेकिन करण पाटिल अलग ट्रेजिक्ट्री के साथ गेंदबाजी करते हैं. उनकी गेंदबाजी की शैली काफ़ी अलग है. अच्छा खासा टर्न भी करा सकते हैं, उनके पास क्विकर डिलीवरीज भी है, तो दोनों तरह की गेंदबाजी करना जानते हैं. अभी देखना है कि दाहिने हाथ के बैटर्स उनके सामने हैं, किस रणनीति के तहत गेंदबाजी करते हैं. मैच काफ़ी रोमांचक स्थिति में है. 18 गेंदों में 39 रन बनाने हैं गोरसई बी को. पवन केने के पास स्ट्राइक. करण की पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ क्विकर डिलीवरी, लेकिन काफी दूर रखा है. वाइड घोषित करते हुए या नहीं देखना है. लाइन के क्या बाहर पिच हुई है, क्या क्रीज के बाहर गेंद पिच हुई है, ये देखा जाएगा. इसीलिए तीसरे अंपायर की तरफ रुख किया है ऑन फील्ड अंपायर ने. और देखिए ये हमने देखा था जब प्रथमेश भी गेंदबाजी कर रहे थे तो वो भी पवन के विरुद्ध काफी दूर रख रहे थे, क्योंकि इस एंड से जब गेंदबाजी कर रहे हैं साउथ एंड से, तो यहाँ से स्टम्प्स की तरफ डालेंगे तो वो कहीं ना कहीं डर है कि ऑन साइड में बड़ा हिट आ सकता है. हो त्याचं कारण आहे, त्या बाजूला हवा चांगली वेगाने वारे वाहत आहेत. तिथे टायमिंग तुम्ही चांगलं केलं तर हवेबरोबर बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातो. ही चिमुकली मंडळी ट्युशन क्लासेस सगळं संपल्यानंतर सामना पाहण्यासाठी येत आहेत. परंतु घरी जर आई वडिलांनी पाहिलं तर त्याच्या अगोदर लवकर घरी जा. 70-70 स्पोर्ट्सवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट, कारण आम्ही त्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आम्ही देखील अनेक स्पर्धांमध्ये असंच जायचो, परंतु त्यावेळेला यूट्यूबचा जमाना नव्हता. आता यूट्यूब आलंय आणि पहा काय टेलिकास्ट आहे. हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर. या लहान लहान चिमुकल्या स्पर्धेमध्ये आपल्या आई वडिलांबरोबर ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे क्रेज आहे क्रिकेटची, कारण वडिलांना क्रिकेटची आवड आहे, मग लहान मुलींना देखील आवड असते. त्यांना देखील वाटतं सुट्टीचा दिवस आहे, चला पप्पा जाऊया थोडंसं फिरायला. त्यांनी मात्र ग्राउंड दाखवलंय. एक बिग बॅश लीग स्पर्धा दाखवली आहे आणि तिच्या आठवणीत राहील ही स्पर्धा, कारण एवढी गर्दी. लहान मुलं ज्यावेळेला पाहतात त्यावेळेला त्यांना देखील उत्सुकता वाटते की खरोखर ग्रामीण क्रिकेटमध्ये एवढा मोठा महासंग्राम रंगतो. ते देखील उद्या शाळेत गेल्यानंतर आपल्या मित्रांना सांगतील की काल आम्ही मॅच पाहायला गेलो होतो आणि तिथे IPL सारखंच आयोजन होतं. जी हाँ, ग्रामीण धमाका बिग बैश सीजन 3 था बेहतरीन, लेकिन सीजन 4 और भी शानदार. और अभी देखना है कि टीवी अंपायर का निर्णय क्या आएगा यहाँ पर. क्या ये नो बॉल होगी या फिर कुछ और डिसीजन आएगा. थोड़ा समय लेते हुए टीवी अंपायर भी, कई बार टेक्नोलॉजी होने के बावजूद भी निर्णय आसान नहीं होते हैं. एंड इट्स अ नो बॉल. यस, इट्स अ नो बॉल. तो ये बहुत बड़ी गलती साबित हो सकती है गेंदबाज की ओर से.
ये देखिए अगली गेंद रहेगी फ्री हिट। पवन के पास बहुत अच्छा मौका है, 18 गेंदों में 38 चाहिए। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, इनसाइड एज, विकेट कीपर के हाथों में गेंद और डॉट डिलीवरी। तो हवाएं जो बहती है वो काफी दिलचस्प रहता है क्रिकेट के खेल में। मोहन जाधव साहेब आणि त्याचबरोबर अमोल गोरे साहेब यांचं इथे आगमन होत आहे। महाराष्ट्र पोलीस आहेत, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे। आपलं ब्रीदवाक्य, आपलं सहर्ष स्वागत साहेब। थोड़ा सा फ्लाइट दिया, इस बार लॉफ्ट किया है बॉलर के सिर के ऊपर से, लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी काफी सतर्क है। लॉन्ग ऑन को थोड़ा सा सीधा रखा गया है, उसका फायदा मिलता हुआ दिव्य टीम को। सिर्फ 1 रन इस गेंद पर। खतरनाक गोलंदाजी राहिली आहे। 16 बॉलमध्ये 37 धावा करायचे आहेत। 16 चेंडू आणि 37 धावा या मॅच मध्ये समीकरण असणार आहे। मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे हा संघ देखील सामना सोडणार नाहीये सहजासहजी। समोर आहे अभिषेक कुमार दलोर, करण अंबाला आणि त्यातल्या त्यात पवन केने। हर एक गेंद काफी महत्वपूर्ण, हर एक रन काफी क्रुशल। स्विंग एंड मिस, घूमी गेंद और अच्छी गति से डाली हुई गेंद थी, ऐसे नहीं कि बहुत धीमा डाला है। और यही खासियत है, यही खूबी है करण पाटिल की गेंदबाजी की कि तेज डालकर भी टर्न करा सकते हैं। टर्न अँड बाउन्स, काय टर्न होता, लेग ब्रेक, त्याचा सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात। जबरदस्त बैटल। समीकरण 15 गेंदों में अब 37 रनों की आवश्यकता। डेड बॉल घोषित करते हुए अंपायर। आणि हा जो खेळाडू आहे आता नुकताच रोहित शर्माला गोलंदाजी करण्यासाठी गेला होता मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये, त्याच्यामुळे तिथे देखील त्याने चांगली गोलंदाजी केली आहे। अगली गेंद इस बार हवा में खेल दिया है करण अंबाला ने। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी कुणाल गेंद के नीचे, कोई गलती नहीं, बहुत बड़ा झटका गोरसई बी को। करण अंबाला आउट। आली विकेट। मी मगाशीच उल्लेख केला रोहित शर्माचा। मुंबईचा कॅम्प सध्या सुरू आहे मुंबई इंडियन्सचा, तिथे हा गोलंदाजी करण्यासाठी गेला होता। रोहित शर्माला देखील इम्प्रेस केलं त्याच्या फिरकीने आणि इथे करण अंबालाची विकेट त्याने घेतली आहे। करण पाटील, मी म्हटलं होतं भावेश पवार जसा बाहेर गेला, करण आला, करण विकेट घेऊन गेला आणि कोणाची घेतली आहे? करण अंबाला। 0वर आउट, सिल्वर डकचा शिकार। बिग बॉयज की यदि हम बात करें तो ज्यादातर बिग बॉयज फ्लॉप रहे हैं इस मुकाबले में। केवल अमित नाइक को हमने देखा जिन्होंने 43 रनों की बहुत ही शानदार पारी खेली। करण अंबाला, बहुत दूर रखी हुई गेंद थी और सामने ऊंचाई तो मिली थी उनको, लेकिन दूरी प्राप्त नहीं कर पाई गेंद। और कैचिंग बहुत अच्छी रही है, कैचिंग बहुत ही जबरदस्त रही है दिव्य टीम की। कुणाल ने इस बार कैच लपका है। इससे पहले प्रथमेश को हमने देखा था बाउंड्री लाइन के करीब, उन्होंने भी एक अच्छा कैच लपका था। जतिन पाटिल का वो कैच कमाल का था जिस पर फरदीन काजी की विकेट मिली थी। तो क्षेत्ररक्षण बहुत ही जबरदस्त अभी तक देखने को मिला है विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम द्वारा। खेलते ही कहीं ना कहीं अंबाला भी समझ गए थे कि ये गेंद बाउंड्री के बाहर जाना मुश्किल है, क्योंकि ऊंचाई अधिक प्राप्त की थी उस स्ट्रोक ने। 5वां विकेट गवा दिया है गोरसई बी टीम ने। डिफेंडिंग चैंपियन टीम कहीं ना कहीं संकट में नजर आ रही है। यहां से गेंदें बची है 14, रन बनाने हैं 37। नए बैटर किशोर मुकादम आए हैं और ये सेलिब्रेशन देखिएगा। जानते इस विकेट की कीमत करण पाटिल, लेकिन खेल खत्म नहीं हुआ है, अभी भी बहुत कुछ होना बाकी है इस मैच में। मुकादम के पास स्ट्राइक, ऑन साइड में खेलने का प्रयास। ये कहीं ना कहीं ज्यादातर गलतियां बल्लेबाजों ने की है। जब भी साउथ एंड से गेंदबाजी हुई है तो ऑन साइड की तरफ ज्यादा देखा है बल्लेबाजों ने, और उसको अच्छी तरह से भली भांति जानते हैं दिवे के गेंदबाज। डॉट बॉल, डॉट बॉल। हा खेळाडू नेहमीच चर्चेमध्ये असतो। आकाश तारेकरच्या विरुद्ध देखील त्याने अंबरनाथमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि ही ती होती विकेट। पहा जसा बॉल मारला, फोर्स केला, समोर बॉल चालला होता आणि डोळे विस्पारले गेले आणि करणची रिॲक्शन सगळं काही सांगून जाते। विकेट आली है। इस बार टॉप एज, फील्डर उसके नीचे, ओ छूटा था लेकिन दूसरे प्रयास में लपक लिया। एक और विकेट का पतन। सलग विकेट येत आहेत आणि त्यातल्या त्यात करण पाटीलने कमालच केली आहे गावदेवी दिवे विहान एंटरप्राइजेस या टीमसाठी। कारण आपण पाहिलंय राकेश पाटील यांनी पुरस्कृत केला हा संघ, आणि राकेश पाटील नेहमीच चर्चेमध्ये असतात। त्यांना असे संघ आवडतात जे नेहमीच धप्पा देतात। सुजित तात्याशेठ पाटील यांचा संघ आहे मैदानामध्ये खेळत असताना। समोर विशाल पाटील यांचा संघ आहे पॅरामाउंट RMC इन्फ्रा। गोरसे बी डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काय कमालीचा खेळ इथे रंगत असताना पाहायला मिळालाय।
विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवेचा चांगला कॅच फाईन लेग लेगला मेघनाथच्या माध्यमातून. पहिला प्रयत्न अपयशी, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपला गेलाय आणि मग काय तो जल्लोष सुरू झालाय. करण देखील पाहतच होता झेल पकडतोय का, त्याला वाटणं सुटलंय, परंतु त्याच्यानंतर जसा झेल टिपला त्यालाही बरं वाटलं की हो आता आपण पकड मजबूत करतोय या मॅचवर. कमाल का ओवर घटा, सिर्फ 2 रन खर्च किए और 2 विकेट चटकाए. 3 ओवर में 39 चाहिए थे, आप 2 ओवर में 37. जब 3 ओवर में 39 चाहिए थे, कहीं ना कहीं बराबरी का लग रहा था संघर्ष, लेकिन अब थोड़ा सा कहीं ना कहीं मुझे लगता है कि एज है इस मैच में दिवे टीम को. थोड़ी सी टीम आगे नजर आ रही है. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही तो बॅटिंग पॉवर प्ले 6व्या ओव्हरपर्यंत कधी घेऊ शकता. 4थ्या 5व्या आणि 6व्या ओव्हरमध्ये फरदीन काझी सध्या तरी आपण पाहतोय निराशा आहे डगआउटमध्ये. त्याचं कारण आहे एका पाठोपाठ धक्के बसलेत. फरदीन लवकर आउट झाला, सुरुवात चांगली केली होती फरदीनने. करण अंबाला आउट झाला. भावेशची विकेट टर्निंग पॉइंट होते. मी मगाशीच म्हटलं होतं जर विकेट मिळाली मॅचमध्ये कमबॅक होईल आणि तसंच झालं. म्हणून तर भावेश नाराज होता, तो चालत सुटला होता. त्याला माहिती होतं की तो क्रीजच्या आतमध्ये नाही आहे आणि त्यानंतर करण अंबाला सिल्वर डक 2 बॉल त्याने फेस केले. काय सामना इथे रंगतोय. आमचे पोलीस बांधव नुकतंच साहेबांचं आगमन झालं, आपलं स्वागत आहे. आता या मॅचची कहाणी 12 बॉलमध्ये धावा करायच्या 37, 12 चेंडू 37 धावा. बहुत ही रोमांचक स्थिति में है यह मैच. पवन अभी भी डटे हुए हैं, जो कि उम्मीद की बहुत बड़ी किरण है गुरसई बी के लिए. गेंदबाजी के लिए मेघनाथ गोंदले, एक और ऐसे ही गेंदबाज जिनके पास कई सारे वेरिएशंस है, चतुराई के साथ बॉलिंग करते हैं और डेथ ओवर्स में गेंदबाजी करना पसंद भी करते हैं. अनुभव भले ही बहुत ज़्यादा ना हो उनके पास, लेकिन प्रतिभा की कोई कमी नहीं है. स्ट्राइक पवन के पास है. दोनों भाई अब क्रीज पर है, पवन केने और मेघराज केने. मेघनाथ की पहली गेंद, लेन डिलीवरी अक्रॉस द लाइन खेल दिया है काउ कॉर्नर की तरफ. बहुत तेजी से पहुंचे हैं फील्डर, जबरदस्त फील्डिंग. थोड़ा सा हेजिटेशन नजर आया. मेघराज चाहते थे कि दूसरा रन लिया जाए, पवन को फिर से स्ट्राइक पर लाया जाए, लेकिन वो मुमकिन न हो सका. येस, आता हे 2 बंधू खेळताना पाहायला मिळतात. मेघराज केने, पवन केने. 1 धाव तर मिळाली आहे. 11 बॉलमध्ये 36 करायचे आहेत, म्हणजेच काय 6 षटकार मारायचे आहेत. दोघांची बॅट वेगाने फिरते. दोघेही चांगले नीट अँड क्लिअर स्ट्रायकर आहेत या टेनिस बॉलचे आणि त्याच्यामुळे हे 2 बंधू मार्क ऑस्टिवा, ग्रँड फ्लॉवर, अँडी फ्लॉवर, अंबरनाथ बंधू, त्याचबरोबर युसुफ पठाण, इरफान पठाण या सगळ्यांची आठवण करून देणारे 2 बंधू आहेत. मैदानामध्ये हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या. थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, बीट किया बैटर को. शायद ये उम्मीद नहीं थी वहां पर मेघराज को भी कि गेंद ऐसे नीचे बैठ जाएगी, लेकिन ये अलग किस्म के गेंदबाज भी है. उनकी हाइट भी थोड़ी सी कम है, जिस वजह से भी कई बार ऐसे होता है कि उनकी गेंदें टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहती है. डॉट डिलीवरी से खासा दबाव बनेगा गुरसई बी पर. चांगली बॉलिंग डेथ ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी. दोन्ही बंधू मैदानामध्ये खेळत आहेत. आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील किरण मात्रे, केतन मात्रे आहेत, मनीष आणि मोनिश आहेत आणि हे 2 बंधू. ओ गति परिवर्तन, क्रॉस द लाइन टर्न करना चाहते थे, ठीक तरह से खेल तो नहीं पाए, लेकिन किसी तरह से सिंगल चुराते हुए मेघराज. अब गेंदे बची है 9, रन बनाने हैं 35 गुरसई बी को. निश्चित चाललाय हा सामना. भावेश, ऋषभ पवार हे दोन्ही बंधू आहेत, परंतु आता सध्या 9 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. मॅच मध्ये दिवे संघ वरचं ठरत असताना आता 10,79,690 सबस्क्रायबर झालेले आहेत. जर इथे 80,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, म्हणजेच 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तर युट्यूबला जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. अगली गेंद, स्लोवर डिलीवरी, फुल टॉस, टॉप एज लगा है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे कैच लपक लिया है और पवन केने चल दिए है पेविलियन की राह पर. म्हटलं होतं मी या मॅच मध्ये ट्विस्ट येईल. या ज्या धावा आहेत या संघर्ष करण्यासाठी चांगल्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर सेलिब्रेशन पहा. राकेश पाटील जे संघ मालक आहेत, काल्लेरचे आहेत राकेश पाटील, आणि त्यानंतरची कहाणी बदलली आहे. 37,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. राकेश पाटील खुश आहेत आणि आता DRS वापरलाय. देखना है DRS, अंपायर एक दूसरे की तरफ देख रहे हैं, वो समय का मामला भी हो सकता है. कंफर्मेशन आएगा हमारे पास. चलिए, पवन के ने पेविलियन की राह पर बाउंड्री को क्रॉस नहीं किया है. अंपायर की तरफ से कंफर्मेशन आना बाकी है.
अंपायर वही बता रहे कि जो समय था डीआरएस लेने का वो खत्म हो चुका है. येस एक्झॅक्ट. आणि तो वेळ संपला. पवन पहिलेच चालत सुटला होता आणि त्याच्यानंतर कुठेतरी तो थांबला. त्याच्यानंतर ते विचारणा झाली, परंतु आता तो डीआरएस दिला जाणार नाहीये. त्याच्यामुळे पवन केने आउट आहे. या फुल टॉसवर तो आउट होतोय आणि परत एक वेळा कहाणी बदलली आता या मॅचची. या स्पर्धेमध्ये कोणावरच अन्याय होणार नाही. सगळे संघ आपल्यासाठी समान आहेत आणि तुम्ही देखील जो वेळ घेतलाय त्याची माहिती आम्ही देणार आहोत या ओव्हर नंतर. लक्षात घ्या टीम दिवे. लेकिन ये थोड़ा सा आश्चर्यजनक फैसला लगा मुझे पवन केने का, क्योंकि मैच बहुत ही क्रूशियल सिचुएशन में फंसा हुआ है और ऐसे में यहाँ पर यदि आपके मन में थोड़ी भी शंका है तो आपको डीआरएस के लिए जाना चाहिए था. लेकिन पवन पहले निकल गए, फिर शायद उनको ख्याल आया कि डीआरएस लिया जा सकता है, लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी. अब 8 गेंदें बची है. जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता. पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी को, डिफेंडिंग चैंपियन को, राहुल केने मैदान में, और ये भी बड़े खतरनाक बैटर है. अक्रॉस द लाइन घुमाया है, कुछ खास संपर्क नहीं है. पीछे खिलाड़ी मौजूद है डीप मिड विकेट पर. जबरदस्त फील्डिंग, फुर्ती देखते ही बन रही है फील्डर्स की. आउटफील्ड में लाजवाब फील्डिंग, केवल 1 रन. 49 धावा झाल्या. 34 धावांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल 34 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये. आता फक्त तुम्हाला षटकार चौकारच मारावे लागणार आहेत, अन्यथा इक्वेशन बाहेर चाललंय आणि नक्कीच हळूहळू पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ डिफेंडिंग चॅम्पियन पॅरामाउंट आरएमसी गोरसे बी. इस ओवर की अंतिम गेंद फुल टॉस है, तान दिया आसमान में. डीप मिड विकेट पर खिलाड़ी जरूर है लेकिन कोई मौका नहीं. 6 रन. कडक शॉट, फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर दिशा दिली. मिड विकेटला हा षटकार आलाय. आता 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 6 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 55. धावा करायचे 6 बॉलमध्ये 28 आणि आता दिवे टीम तुमच्या टायमिंगची वेळ झाली आहे. बरोबर तुम्ही हा सामना सुरू केला होता 6:24 ला. आता 7:06 झाले आहेत. 3 मिनिटं ड्रिंक्स आणि त्या सगळ्या गोष्टीचे काढले. 3 मिनिटं ते डीआरएस झाले त्याचेही काढले. 6 मिनिटं तेही मायनस केले, तरी देखील तुम्ही जास्त वेळ घेतलाय. त्याच्यामुळे लगेच एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा सजवला जाईल. याची माहिती मी मगाशी देखील तुम्हाला दिली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये राहील. थोड़ा सा उदास खेमा नजर आ रहा है इस समय पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी का, क्योंकि 7 खिलाड़ी आउट हो चुके हैं. लेकिन पिछले ओवर की अंतिम गेंद पर जो छक्का निकला है मेघराज के बल्ले से, उसने अभी भी उम्मीदें जीवित रखी है. विहान एंटरप्राइजेस, गावदेवी दिवे, राकेश पाटिल एंड सुजित तात्या पाटिल फेम टीम है. दूसरी तरफ विशाल पाटिल फेम टीम गोरसई बी. टोटल 42 मिनिटं घेतलेले आहेत. ते रिव्ह्यू आणि त्या सगळे 6 मिनिटं काढले तरी देखील 6 मिनिटं एक्स्ट्रा आहेत तुमचे. त्याच्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे अंपायर या ओव्हरमध्ये. जी हाँ, रूल्स आर रूल्स और रूल्स सभी के लिए समान है, किसी को भी नहीं बख्शा जाएगा. करण के हाथ में गेंद नजर आ रही है. अंतिम 6 गेंदें, 28 रनों की दरकार है मैच को जीतने के लिए पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी को. स्ट्राइक पर राहुल केने. बड़े बड़े शॉट्स की जरूरत. ये बड़ा शॉट, लेकिन सामने है खिलाड़ी लॉन्ग ऑन पर. प्रॉपर एलिवेशन नहीं था स्ट्रोक में, काफी फ्लैट चला गया. बाउंस पर पहुंची लॉन्ग ऑन के पास, केवल 1 रन. और अब 100 बातों की ये एक बात ये है कि ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है गोरसई बी की. एक्झॅक्ट. दमदार आमदार प्रीमियर लीगचं आयोजन अलिबाग मध्ये होणार आहे आणि नक्कीच आमदार साहेबांच्या अतिशय जवळचं व्यक्तिमत्व अंकुश पाटील उपस्थित झालेले आहेत अलिबागवरून. अंकुश दादा, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे, कारण महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा येते. थार कार आहे तिथे देखील सिरीजला. ओ, कडक शॉट, बॉल उडवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो षटकार. लगातार ये दूसरा सिक्सर मेघराज के बल्ले से. और देखिए क्या जुझारू खिलाड़ी है, हार मानने के लिए तैयार नहीं है. बता दिया है कि मैच खत्म नहीं हुआ है. अगेंस्ट द टर्न खेला, स्टंप्स की तरफ रखने का प्रयास इस दफा करण पाटिल का. पिकअप शॉट और गेंद को निकाला मिड विकेट बाउंड्री के बाहर. शानदार छक्का. अब गेंदें बची है 4, रन चाहिए 21. 4 बॉल 21 होऊ शकतात. आपण ज्यांच्या नावाचा उल्लेख केला अंकुश पाटील यांचं इथे आगमन झालंय, आपलं स्वागत आहे. दमदार आमदार, वीर दमदार आमदार लीग देखील येते. अलिबाग मधली सगळ्यात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार महेंद्र शेठ दळवी जे आमदार आहेत अलिबागचे आणि त्यांच्या अतिशय जवळचं व्यक्तिमत्व अंकुशदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये 4 बॉल 21 धावांची गरज आहे. करण तयार. फिर से लॉफ्ट किया, लेकिन इस बार मिस टाइम स्ट्रोक. फील्डर गेंद के नीचे, शॉर्ट कवर में, कोई गलती नहीं. एंड दैट्स द गेम फॉर विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे. 3 बॉल 21. जल्लो सुरू झालाय. आता सगळ्यात महत्वाची सूचना आता देतोय.
संघ कोणताही जिंको या मॅच मध्ये कोणताच प्रेक्षक आतमध्ये येणार नाही, कारण लगेच सेकंड मॅचला आम्हाला सुरुवात करायची आहे आणि फटाके वाजणार आहेत, त्याच्यामुळे रेलिंग पासून थोडेसे लांब राहा. खतरनाक सामना जल्लोष होतोय, गावदेवीचा जल्लोष होतोय, त्या घोषणा दिल्या जात आहेत आणि म्हणून तर ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला एवढ्या मोठ्या संख्येने गावच्या गाव येतं मैदानामध्ये सामना पाहण्यासाठी, तो उत्साह दिसतो प्रेक्षकांमध्ये. त्यामुळे मैदानामध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांना देखील उत्साह येतो आणि हे संघ मालक आहेत विहान एंटरप्राइजेसचे संघ मालक राकेश पाटील, सुजित तात्याशेठ पाटील यांचा संघ आहे आणि नक्कीच खुश आहेत सध्या तरी राकेश पाटील, कारण राकेश दादांनी प्रत्येक वेळेला मोठमोठे संघ अनेक स्पर्धांमध्ये खेळलेले आहेत. नानकर टीमला देखील कित्येक वेळेला त्यांनी खेळवलंय. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये विनिंग टीम देखील राहिली आहे, चॅम्पियन राहिलेले आहेत. राकेश दादा दाव मोठा खेळतात और काफ़ी लकी पैकर है, ये भी कहना पड़ेगा. 3 गेंदों में 21 रन चाहिए. यहाँ से अब केवल औपचारिकताएं नजर आ रही है इस मैच में. नए बैटर कपिल केने इन एट नंबर 10. एक गेंद स्टंप्स पर रखी, उस पर छक्का, लेकिन उसके बाद दूर रखा, विकेट प्राप्त किया और यहां पर एक और विकेट मिल सकती है. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी कुणाल गेंद के नीचे और काफी सुरक्षित फील्डर है. एक और जबरदस्त कैच. करणने आतापर्यंत 4 विकेट घेतलेले आहेत. जर 5 विकेट घेतल्या तर 70 स्पोर्ट्स कडून 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये कोणत्याही गोलंदाजाला. आणि त्यातल्या त्यात एन्जॉय 4141 रिसॉर्ट, 5 मेंबर फॅमिली घेऊन तुम्ही जाऊ शकता 1 नाईट खोपोलीमध्ये. आणि आतापर्यंत 9 फलंदाज बाद झालेले आहेत. त्याच्यामुळे जर या बॉलवर किंवा या ओव्हरमध्ये विकेट घेतली करणने तर 50,000 रुपयाचं पारितोषिक. 70 स्पोर्ट्स कडून कोणी 70 धावा केल्या त्याच्यासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक 70 स्पोर्ट्स कडून आहे, तारीफ सय्यद यांच्याकडून आहे. आणि करणचं बॉलिंग एनालिसिस जर आपण पाहिलं, हा बॉल फिरणारा होता, ऑन साइडला बॅट फिरली आणि विकेट मिळताना दिसते. लगातार विकेट आल्या आहेत, सलग विकेट पडलेले आहेत, त्याच्यामुळे या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला आहे डिफेंडिंग चॅम्पियन. बल्लेबाजों ने खासी गलतियां की है. गेंदबाजी नो डाउट बहुत ही शानदार हुई है. जो गेम प्लान बनाया गया था, खासतौर पर साउथ एंड से जो भी बायत के गेंदबाज हमने देखे, उन्होंने बल्लेबाजों से दूर रखा है गेंदों को. वो रणनीति काफी सफल रही है दिवे टीम की. आखिरी बल्लेबाज क्रीज पर गोरसई बी के लिए ऋषभ पवार. अंतिम 2 गेंदें बची है. हैट्रिक पर है करण पाटिल और जीत की दहलीज पर विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे. अवघ्या 50,000 रुपयाचं पारितोषिक पटकावतो का, 5 पर कंप्लीट करेल का करण. 2 स्लिप्स और रक्षात्मक रवैया. चलिए, ग्रामीण धमाका बिग बैश में हमें थोड़ा सा टेस्ट क्रिकेट का भी फील आ गया. हो नक्कीच. आता कोणताच प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. आता सगळे खेळाडू जवळ बोलवण्यात आलेले आहेत. माहिती आहे जर विकेट घेतली तर 50,000 आपल्या गावातल्या मुलाला मिळतील आणि त्यामुळे सगळे मित्र एकत्रित झाले आहेत. 10 खेळाडू जवळ आहेत. विकेट जर घेतली 50,000 रुपयाचं पारितोषिक. सगळ्यांचे मोबाईल आता ऑन झालेले आहेत, कॅमेरा ऑन आहेत. मुकाबला कोई भी जीते कोई भी अंदर नहीं जाएगा. 1 बॉल 21 धावेची गरज आहे. सामना समाप्तीच्या मार्गावर. विकेट मिळेल का. अपील केली आहे परंतु पंच सांगतायत नॉट आउट. डीआरएस नाहीये एलबीडब्ल्यू साठी मित्रांनो. जरी 50,000 असतील तरी देखील डीआरएस नाहीये. आणि आता ही फटाक्यांची आतिषबाजी. मागच्या वर्षी सलग 5 सामने जिंकून गोरसई बी ने इथे चॅम्पियन ठरले होते. तो संघ मात्र पहिल्याच मॅच मध्ये इथे पराभूत होतोय. म्हणजेच काय मिळालाय धप्पा. जहां बहुत बड़ा झटका लगा है गोरसई बी को. विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम ने 20 रनों से यह मुकाबला जीत लिया है. ग्रुप सी का पहला मैच यहां पर खत्म हुआ और क्या गजब की शुरुआत है ग्रामीण धमाका बिग बैश 2026 में विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे की. मागच्या वर्षी अनबिटन राहिले होते आणि सध्या स्क्रीनवर येतंय काय मोठमोठे गार केले गम्मत मध्ये. 18 पर 1 विकेट पहले 3 ओवर्स में. ये कहानी थी बैटिंग करते हुए विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे की. लेकिन वहां से गेम चेंजर आए अमित नाइक और बन गए नायक. जबरदस्त बैटिंग, 43 रनों की धुआंधार पारी और उसके बाद गेंदबाजों की जितनी सराहना की जाए उतनी कम. कप्तानी भी लाजवाब कैप्टन करण पाटिल की और सभी गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की दिवे टीम के लिए. 4 विकेट घेतले
इथे करणने अमित नाईक ने 16 बॉलमध्ये 43 धावा केल्या. अमित नाईकमुळे धावा झाल्या आणि म्हणूनच तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अमित नाईक. आणि करणच्या देखील 4 विकेट होत्या. करणने